Today is Wednesday, आज बुधवार आहे. and I believe God is going to touch us further. माझा असा विश्वास आहे की देव पुढेही आपल्याला स्पर्श करेल. Amen. आमेन. He wants to change our lives. देवाला आपलं जीवन बदलायचं आहे. He wants us to know how important we are to Him. देवाची इच्छा आहे की आपल्याला कळावं आपण देवासाठी किती महत्त्वाचे आहोत. Amen. आमेन. And He wants us to grow in this love. आणि देवाची इच्छा आहे की या प्रीतीमध्ये आपण वाढावं. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. The lost and found thief. हरवलेला आणि मग सापडलेला चोर. The lost and found thief. हरवलेला आणि मग सापडलेला चोर. We'll open our Bibles to Luke chapter 23, verse 43. लूकचा 23वा अध्याय आणि त्यातलं 43व वचन आपण यावेळेला काढूया. लूक 23:43. And Jesus said to him, "Truly I tell you, today you shall be with me in paradise." लूकचा 23वा अध्याय आणि त्यातलं 43व वचन. आणि येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, आज माझ्याबरोबर तू सुखलोकात असशील. Praise God. देवाला धन्यवाद. Today you shall be with me in paradise. आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील. This is the foundation of our Christian faith. आपल्या ख्रिश्चन विश्वासाचा हा पाया आहे. This is the power of the cross. आणि वधस्तंभामधलं हे सामर्थ्य आहे. That opportunity is given to everyone, ती संधी सर्वांना दिलेली आहे. irrespective of what you have done on this earth. मग या पृथ्वीवरती तुम्ही काहीही केलेलं असो, His grace is greater than your sin. त्याची कृपा तुमच्या पापांपेक्षा मोठी आहे. His grace and His cross can cover every kind of sin. त्याची कृपा आणि त्याचा वधस्तंभ प्रत्येक पद्धतीच्या पापाला झाकून घेऊ शकतो. This is the mercy and grace of God. हीच देवाची दया आणि देवाची कृपा आहे. What you don't qualify for shall become your position. की ज्यास आपण पात्र नाहीये, ज्यास आपण अपात्र आणि अयोग्य आहोत, तेच आपलं पद आणि हुद्दा बनून जातो. All by the mercy and grace of God. सर्व काही देवाच्या दयेनं आणि देवाच्या कृपेनं. Amen. Amen. What is hard for others इतरांना जे अवघड जातं will become bread for you. ते तुमच्यासाठी भाकर बनतं. Amen. आमेन. Here is that incident आणि इथे ही ती घटना आहे where two thieves are crucified with Jesus Christ. जिथे दोन चोर येशू ख्रिस्तांसोबत वधस्तंभी खिळलेले आपल्याला दिसतात. The thief on the cross, वधस्तंभावरचा तो चोर he had his best friend who also was a thief. आणि त्याचा अजून एक जिगरी दोस्त होता जोही चोरच होता. Birds of the same feather flock together. कारण की ज्यांचे पंख सारखे, त्यांची घरटी एकच असतात. Amen. आमेन. And so finally the court or the law caught them. तर सरतेशेवटी नियमाने किंवा कायद्याने त्यांना धरलं. We don't know who made the other the thief, आपल्याला माहित नाही कोणी कुणाला त्यात चोर केलं. दोघे चोर होते ते तेव्हा आपल्याला दिसतंय, पण कोणी कुणाला चोर केलं हे आपल्याला माहित नाही. पण they must have robbed many people अनेक लोकांच्या चोऱ्या त्यांनी केलेल्याच असतील. and sinned against many people. अनेक लोकांविरुद्ध त्यांनी पापही केलेलंच असेल. But here पण इथे on the cross, वधस्तंभावर he gets the opportunity to meet the Savior itself. त्याला संधी मिळते किंवा त्यांना संधी मिळते तारणाऱ्याला भेटायची. What a golden opportunity. किती सुवर्ण संधी त्यांना लाभलेली होती. The Savior himself is before them. तारणारा स्वतः त्यांच्या समोर त्यांच्या मध्ये होता. It's not Pastor Peter preaching to you about Jesus. पास्टर पीटर येशूविषयी तुम्हाला सांगतायत असंही कोणी नव्हतं. तारणारा खुद्द त्यांच्या समोर होता. But the very Savior of salvation is going to preach to them. आणि तारणाचा तो जो तारणारा आहे तो स्वतःच त्यांना सुवार्ता सांगणार होता. Now the beautiful thing is, आता सुंदर गोष्ट याच्यातली ही आहे, he did not make any kind of confession. त्याने कुठल्याही पद्धतीची काही कबुली केली नाही. He was saved by just saying some things. काही गोष्टी बोलून तो चोर तारला गेला बस. He just said, "Remember me." तो चोर म्हणाला की माझी आठवण ठेवा गुरुदेव. But that is not a repentance prayer. पण माझी आठवण ठेवा गुरुदेव ही काही पश्चातापाची प्रार्थना नाहीये. That is not the kind of altar prayer we have in our church. आणि याला काय आपण वेदीवरती येऊन जी आपण पश्चातापाची प्रार्थना आपल्या चर्च मध्येही करतो ती काही तशी प्रार्थना झाली नाही ना. We have a format of repentance prayer. आपल्याकडे पश्चातापाच्या प्रार्थनेचं एक स्वरूप असतं की पश्चातापाची प्रार्थना म्हणजे अशी अशी करायची. Some say,
काही लोक म्हणतात Bible says, की बायबलमध्ये लिहिलंय believe in the Lord Jesus Christ and you shall be saved. प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेव आणि तू तारला जाशील. Bible also says बायबल असंही म्हणतं in Romans 10 verse 9 रोमकरास 10 अध्याय 9 वचन that if you shall confess with your mouth the Lord Jesus and shall believe in your heart that God has raised him from the dead, you shall be saved. रोमकरास पत्राचा 10 अध्याय आणि त्यातल्या 9व्या वचनात बायबल असंही आपल्याला सांगतं जर तू आपल्या तोंडाने येशू प्रभू म्हणून पत्करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा तू आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुझे तारण होईल. But he didn't make this format prayer we always make. त्या चोराने मात्र अशी काही प्रार्थना केली नाही जी नेहमी आपण पश्चातापाची प्रार्थना करतो तशी त्यांनी केली नाही. Yet he was saved तरीही त्याचं तारण झालं because Jesus said, कारण येशू म्हणाले today you shall be with me in paradise. आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील. That means याचा अर्थ salvation has been granted to you. तारण तुला मान्य केलेलं आहे. But on what basis? पण मग कुठल्या आधारावर प्रभूनी त्याला तारण मान्य केलं? He didn't confess, त्याने तर काही कबुली केली नव्हती की मी पापी आहे, मी चोर आहे, Lord मी वाईट आहे. Jesus, की प्रभू येशू come into my heart, माझ्या हृदयात तुम्ही या, change my life. माझं जीवन तुम्ही बदला, I accept you as my Lord and Savior. मी तुम्हाला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारत आहे. There was not that kind of format prayer. अशी काही त्यांनी प्रार्थना केलीच नाही ना. Yet he was saved. तरी सुद्धा त्या चोराचं तारण झालं. Secondly, दुसरी बाब, he didn't even return the goods stolen that the law of Moses had asked him for. ज्या काही चोऱ्या त्याने लोकांच्या केलेल्या होत्या ते सगळं साहित्य सुद्धा त्याने लोकांना परत केलं नव्हतं. जे मोशेच्या नियमशास्त्रात करायला सांगितलं गेलेलं होतं की पश्चाताप जर तुम्हाला होतोय तर त्या बदली तुम्ही असं करायला हवं आहे, जे चोरलंय ते परत फेडा. You have to return it back. ते सगळं परत फेडा, ज्याचं चोरलंय त्याला परत करा. This thief did not return 1 rupee also. या चोराने कुणाचा 1 रुपया सुद्धा परत केला नाही. You know, Zacchaeus returned fourfold. झक्क्याने 4 पट मात्र परतफेड केली. तुम्हा लोकांना माहित आहे, Remember, आठवतं ना? Zacchaeus said, झक्काय म्हणाला if I have taken anybody's money जर मी कोणाकडनं काही पैसे घेतले, ते त्याने घेतलेलेच होते with wrong means, आणि चुकीच्या रीतीनं जर मी पैसा घेतलाय here I am returning it fourfold according to the law of Moses. तर मोशेच्या नियमशास्त्राला धरून आज तो पैसा मी चौपट परत करत आहे त्या लोकांना. And then after he said that, आणि झक्क्याने असं बोलल्यानंतर Jesus said, येशू म्हणाले today आज salvation has come in your house. आता आज तारण तुझ्या घरात आलेलं आहे झक्कया. But the thief did not return anything back. पण वधस्तंभावरच्या चोरांनी काही परतफेड केली नाही. कुणाला काय त्याने परत केलं? काही नाही. पश्चातापाची प्रार्थना पण जशी करतात तशी कुठे गेली? See, many a times we think that this is the way we have to say our prayers and then we will get पण salvation. काय होतं, अनेक वेळेला आपली एक स्वतःची पद्धत ठरलेली असते आणि आपल्याला उगीच असं वाटतं या पद्धतीनं प्रार्थना केली तरच मला तारण मिळणार. आपल्या मनातल्या त्या संकल्पना असतात. See, and this thief was the first person to be saved in the New Testament. आणि नवीन करारात बर का हा चोर पहिला ठरला जो तारणाकडे आला. First person. पहिला व्यक्ती नवीन करारातला तारणाकडे आलेला कोण? तर चोर. Before Jesus could die, Jesus saved him. येशू मरण्या अगोदर त्याला तारून गेले. आमेन. Yes, we can say he didn't have the opportunity to go down and return back the stolen goods. आणि अर्थातच आपण असं म्हणू शकतो की त्या चोराकडे वेळ नव्हता की खाली उतरून लोकांच्या घरी जाऊन ज्यांच्या चोऱ्या केलेल्या आहेत त्यांना सगळं 4 पट परत करणं एवढा वेळ त्याच्याकडे नव्हता, कारण तो लटकलेला होता. Surely he would have returned it back. नाही तर नक्कीच त्याला जर संधी मिळाली असती खाली उतरायची तर त्याने जाऊन नियमशास्त्रात लिहिलंय तसं 4 पट ज्याचं चोरलंय त्याला परत केलं असतं. And yet he was saved. आणि तरीही असं न करताही त्याचं तारण झालं. मात्र That means याचा अर्थ असा our लागतो salvation आपलं जे तारण आहे is totally a matter between you and Jesus. ते तारण म्हणजे संपूर्णतः तू आणि येशू तुमच्या दोघांमधली बाब आहे. तिसरं कोणी नाही. Yes. तुझं तारण म्हणजे तू आणि येशू यांच्यातला व्यवहार आहे. त्यात तिसरं कोणी नाहीये. तुला कळेल तू तारला Yes. गेलायस की नाही. आम्ही सांगायची गरज नाही आणि कोणी सांगायची गरज नाही. यू विल नो इट युअर सेल्फ. एम आय सेव्ड और नॉट? Nobody should say this is not the right format of getting saved. कोणी तुला असं म्हणायची गरजच नाहीये की नाही तारण पाहून घ्यायची ही काही बरोबर पद्धत नाही. तारण असं केल्यानेच मिळतं, तसं केल्याने नाही मिळत. It is between you and Jesus. तुझ्यात आणि येशूत आहे ते. तो व्यवहार तुझ्यात आणि येशूत झालाय. His work will be finished work. येशूंचं काम संपूर्ण काम
काम असतं. There won't be error in his work. येशूंच्या कामात कधीही काही चुका आणि त्रुटी होत नाहीत. येशू गबाळ अर्धवट काम There करत won't नाही. be any error in the work of salvation that Jesus made for येशू us. तारणाचं काम आपल्यासाठी जे करतात ना त्याच्यात सुद्धा येशू कुठेही चुकणार नाहीये. In that there won't be a mistake. आणि त्याच्यामध्ये काही चूक होणार नाहीये. येशू तारणाचं जे काम आपल्यामध्ये करायला येतात. What the law required, he gave. आणि नियमशास्त्राला जे हवं होतं ते येशूंनी दिलं. But पण our repentance may differ. आपला पश्चाताप प्रत्येकाचा तुझा वेगळा असू शकतो, माझा वेगळा असेल. Sometimes you may not even confess. कधी कधी तू कबूल पण करणार नाही की तू असं असं पाप केलंय, असं तू कदाचित कबूलही करणार नाहीस. But your heart will confess. पण तुझं हृदय कबूल करत असेल, Your heart will accept Jesus तुझं Christ. हृदय येशूंना स्वीकारत असेल, तुझं हृदय आतून रडत असेल, You need to have faith in him, that's all. येशूंवर तुझा विश्वास पाहिजे, बस बाकी काही नकोय. The words you speak जे शब्द तू बोलतो or how you speak किंवा कसे बोलतो is not important. ते फारसं महत्वाचं नाहीये. Whether you have knelt down and accepted Jesus तू गुडघे टेकून येशूंना स्वीकारलेला आहेस or whether you have accepted Jesus by coming to the church, की येशूंना तू चर्च मध्ये येऊन स्वीकारलेला आहेस, that is not the matter. ते सगळं महत्वाचं नाही. मॅटर तो नाहीये. Time and place is not the matter. वेळ जागा महत्वाची नाहीये. The matter is that Jesus has accomplished it all and you believe. येशूंनी ते संपूर्ण केलेलं आहे आणि त्या संपूर्ण कामावर तू विश्वास ठेवलेला आहे. हा मॅटर आहे, ही गोष्ट आहे, बाकी काही नाही. There is nothing more. बाकी त्यात अजून काही नाहीये. द हार्ट ऑफ द मॅटर इज मॅटर ऑफ द हार्ट. You need to have faith in Jesus. That's तुझा all. येशूंवर विश्वास पाहिजे आणि काही नाही. तुझा जर येशूंवर विश्वास असेल पक्का पक्का तर तू तारणाकडे आलेला आहेस. Amen. आमेन. Let people say what they want. लोकांना बाकी जे म्हणायचं ते म्हणू दे. लोक आहेत. लोक कधी Oh, शांत but you बसत didn't नसतात. come to church and accept Jesus in नाही, your पण मी heart. तुम्हाला चर्चमध्ये येताना पाहिलं नाही. मी तुम्हाला कधी येशूंकडे आल्याची प्रार्थना केलेलं ऐकलं नाही. Peter was saved at the seashore of the Sea of Galilee. पेत्राचं तारण कुठे झालं? गालिल समुद्राच्या किनारी. Thief was saved on the cross. चोराचं तारण कुठे झालं? वधस्तंभी. Matthew was saved while he was collecting tax. मत्थ्याचं तारण कुठे झालं? जकातीचा पैसा मोजताना. Paul was saved when he was on the horseback. पॉलचं तारण कधी कुठे झालं? घोड्यावरती बसून जात असताना. And who knows what kind of prayer they made to get saved. आणि कुणाला माहितीये कुठल्या पद्धतीची प्रार्थना त्यांनी केली होती तारण प्राप्त करून घ्यायला? But आपल्याला by काय the माहिती? fruit of their lives you know that they belong to Jesus. पण त्यांच्या जीवनातनं जे फळ दिसेल ना, त्यांचं वागणं, चालणं, बोलणं, बसणं, उठणं, तेवढ्यावरनं सगळं कळतंय. हा तारणात आलाय का नुसत्या गप्पा आहेत? Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. So don't judge a person because he did not make your kind of format prayer for salvation. तर तुम्ही सुद्धा कुठल्याही माणसाचा न्याय केवळ त्या माणसाने तुम्हाला जशी हवी असते पश्चातापाची प्रार्थना तशी केलेली नाहीये म्हणून त्याला जज करू नका, त्याचा न्याय करू नका की हा तारणाकडे आला नाही. Amen. आमेन. Take the first point. पहिला मुद्दा घ्या. The thief that was envied. ज्या चोराची ईर्ष्या झाली. See? This thief was envied. हा जो चोर होता ना त्याची ईर्ष्या झाली. सगळे ईर्ष्या करायला लागले. Because it is so amazing story कारण किती आश्चर्यकारक ही कथा आहे that the Lord would allow a common criminal की प्रभूने एका साधारण गुन्हेगाराला who had maybe sent many innocent souls to an early grave. ज्याने कदाचित अनेक साध्या भोळ्या माणसांना लवकरच कब्रस्तानात पोहोचवलं असेल, Yet तरी to make paradise in 24 hours. 24 तासात हा असला माणूस सुखलोकात येऊ शकला. It's hard to believe. अवघड आहे ना, विश्वास ठेवायला पण अवघड जातं की हा चोर आहे, याच्या चोऱ्यांपायी अनेकांना त्रास झाला, अनेक लवकरचे मेले कारण त्यांची घरं यांनी लुटली. Say. And yet, तरी not even 24 hours, he was there on the cross for 6 hours. 24 तास पण नाही, 6 तास तो अधस्तंभावर लटकलेला होता. And in that too, आणि त्यातही in the second saying of Jesus, he was saved. येशूंच्या दुसऱ्या उद्गारात तो तारला गेला. मग लोकांना ईर्ष्या होणारच ना, ह्यांचं बाबा बरं आहे, ह्यांना लवकर मिळालं, आम्हाला नाही मिळालं. लोकांची तोंड म्हणजे तोंड. Remember Moses मोशेची आठवण करा. with all his 80 days of fasting. 80 दिवस त्याने जे काही उपास केले, He did fasting twice दोनदा उपास केले ना मोशेने and to go onto the mountaintop. डोंगर माथ्यावर जाऊन.
He could barely make it to the promised land. म्हणजे अभिवचन दत्त देशात सुद्धा तो पोहोचला नाही एवढं सगळं करून. One mistake. एक चूक झाली बाबाकडून आणि And God अभिवचन didn't allow him to enter the आणि promised land. देवाने त्याला अभिवचन दत्त देशात येऊच दिलं नाही की तू एंट्री करायची नाही. In fact, उलट बक्षी at his burying, त्याला पुरायच्या वेळेला Satan demanded an illegal hold on his body. सैतानाने त्या मोशेच्या प्रेतावरती किंवा मोशेच्या शरीरावरती बेकायदेशीर रीतीनं हक्क मागितला की ह्याचे शरीर मला देऊन टाका. In Jude 9. यहूदा 9. And he almost wanted to send Moses to hell आणि जवळजवळ सैतानाला मोशेला नरकात पाठवून द्यायचं होतं. जवळजवळ instead of paradise. सुखलोकात पाठवायच्या ऐवजी सैतान जवळजवळ मोशेला नरकातच घेऊन चालला होता. I don't know what he was going to do with the body, मला माहित नाही त्या शरीराचं तो सैतान काय करणार होता. but पण it took a strong archangel Michael to deliver Moses' body. मिखाएल आद्य देवदूत जो अगदी बलवान देवदूत आहे तो लागला मोशेचं शरीर परत ताब्यात घ्यायला. And yet this thief turned believer, आणि तरी हा चोर मात्र बघा त्या 5-6 तासात लगेच विश्वासू झाला. becomes a believer and goes to paradise. विश्वासू झाला, बिलीवर झाला, सुखलोकात पण गेला. That was the same paradise तेच सुखलोक that Abraham entered. ज्या सुखलोकात अब्राहम गेला. But पण it was not easy for even the patriarch Abraham. अब्राहम जो आपला पिता त्यालाही हे सोपं गेलेलं नव्हतं. A century before he had gone to paradise. आणि शतका अगोदर तो सुखलोकात गेलेला. He also must have envied this thief. त्याने सुद्धा या चोराची ईर्ष्या केली असेल की आम्ही किती खस्ता खाल्ल्या, So much trouble I had. किती त्रास मला झाले बाबा. I had to leave my father's house. मला माझ्या बापाचं घर सोडावं लागलं. This fellow didn't have to leave हो, anybody. मला अशी आज्ञा केली होती देवाने, तुझं घर घराणं सोड आणि निघ. या चोराला काहीच नाही करावं लागलं. I left my father's house, my kindred, मी माझ्या बापाचं घर सोडलं, माझं घराणं सोडलं. took me to a strange land. देवाने मला काय एका अनोळखी देशात नेलं, परक्या आणि- जागी नेलं. And to prove my faithfulness, he commanded me to offer my son on the altar. आणि माझा विश्वासूपणा अगदी खरा आहे की नाही हे तपासायला देवाने माझा एकुलता एक पुत्र पण मला वेदीवरती चढव म्हणून सांगितलं. That time I was almost dying. त्यावेळेला तर मी जवळजवळ मरतच होतो. I went through so much trouble एवढ्या साऱ्या त्रासातनं मी गेलेलो आहे to reach that paradise. त्या सुखलोकात पोचायला. And this fellow आणि हा चोर didn't have to leave his family, काय त्याला घर परिवार सोडावा लागला नाही. didn't have to offer his son, त्याला काही त्याचा मुलगा वगैरे वेदीवर चढवायच्या ऑर्डर वरून आल्या नाहीत. directly goes to paradise डायरेक्ट सुखलोकात without paying any price. काही किंमत वगैरे मोजणं नाही, काही नाही, चटके बसले नाही, चिमटे बसले नाही, आणि बाबा सुखलोकात. That is the power of the cross. पण हे वधस्तंभातलं सामर्थ्य आहे. आपण ईर्ष्या करून चालणार नाहीये. That is grace. त्याला कृपा म्हणतात. त्याच्यावरती कृपा झाली. That is grace. त्याच्यात असली कृपा झाली. Grace is unmerited favor. कृपा म्हणजे आपण नालायक असताना मिळालेली बाब आहे कृपा. मला आवडतं नालायक म्हणायला. अपात्र आणि अयोग्य म्हटलं की त्याच्यात पण थोडी इज्जत येते. That was म्हणून the मी नालायक same. म्हणते. That was the same paradise that Jeremiah also entered. तेच सुखलोक जिथे इर्म्याही गेला. But he went through severe persecution in पण his life. किती छळातून गेला इर्मया त्याच्या जीवनात. Lots of pain. किती वेदनेतनं गेला He इर्मया. was thrown in the dungeon. त्याला कुठे दलदलीत त्या गुहेत खड्ड्यात टाकला. He suffered so much किती त्रास इर्मयाला झाला to get that paradise. ते सुखलोक मिळवायला. आणि हा चोर And he didn't want to mention the name of the Lord because so much people were persecuting him. आणि त्याला प्रभूच्या नावाचा उल्लेख करायचा नव्हता कारण त्याला लोक एवढं छळत होते. And yet he stayed true and faithful. तरी तो इर्म्या इतका खरा विश्वासू इमानी राहिला. And then ultimately he got his paradise. आणि सरते शेवटी त्याला सुखलोक मिळालं. It was the same paradise ते सुखलोक हे that Esther entered ज्या सुखलोकात एस्तेर गेली by getting married with a very strange person, एका Asuras. अगदी विचित्र अशा व्यक्तीशी असुरशी लग्न करून अहेश्वरोस. And she was called by Mordecai to pray. आणि मर्दखायाने तिला बोलावलं प्रार्थना करायला. And she said, आणि एस्तेर म्हणाली if I go before the king can kill me. मी राजासमोर गेले तर महाराज मला ठार मारू शकतात.
But he said, maybe for this time you are put there as a queen. पण मर्दकाय म्हटला कदाचित याच वेळेसाठी तुला राणी म्हणून इथे दरबारात आणलेलं असेल. Okay, let me perish if I have to perish. मग ती म्हणते ठीक आहे माझा नाश झाला तर झाला. So she had to go through severe trials. एस्थेरला सुद्धा किती त्रासातून जावं लागलं. And then finally she got आणि paradise. सरते शेवटी तिला सुखलोक मिळालं. All the old time prophets, सगळे जे जुन्या काळातले जुने संदेष्टे, Isaiah, यशया म्हणा, Ezekiel, एजेकेल म्हणा, all these prophets, हे सगळे संदेष्टे they went through persecution, भयंकर छळातनं गेले आणि मग सुखलोकात पोहोचले. through long delays and sufferings and hardships. खूप सारा त्रास, खूप साऱ्या समस्या, खूप सारे उशीर, And then finally they got आणि paradise. सरते शेवटी मग त्यांना जाऊन कुठे ते सुखलोक मिळालं. What about Paul? पॉलचं काय? He was persecuted almost every day, पॉलचा तर रोज छळ व्हायचा. रोज रोज म्हणजे रोज, डेली. stoned almost to death, रोज त्याला दगड मारली जायची आणि एवढी की बस आता मरणार. had the marks of Christ on him. ख्रिस्ताचे वण पडले होते पॉलच्या अंगावर, दाखवू शकत होता की बघा हे बघा माझं शरीर बघा. And then मग after that he died and went to paradise. त्याच्यानंतर तो मेला आणि सुखलोकात गेला. Bible says बायबल म्हणतं ना in Hebrews 11:13, इब्री करा 11वा अध्याय आणि त्यातलं 13व वचन. these all died in faith, not having received the promises, but having seen them and greeted them from afar, and having confessed that they were strangers and pilgrims on the earth. इब्री कळास पत्र 11वा अध्याय 13व वचन. हे सगळे विश्वासात असता मेले, वचनाची फळे त्यांना मिळाली नव्हती, तर त्यांनी ती वचने दुरून पाहून भरोसा धरून त्यांना वंदन केले आणि असे पत्करले की आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत. Can you imagine that? कल्पना करा की यात्री हूं मैं जग में प्रभुजी. Yet असं this त्यांनी man पत्करलं. died instantly and made heaven. तरी सुद्धा हा चोर मात्र तात्कालिक मरून गेला सुखलोकात. The Holy Ghost is sending a word to us. पवित्र आत्मा आपल्याला काहीतरी यातनं निरोप देत आहे. आमेन. God is no respecter of persons. देव पक्षपात आणि भेदभाव करणारा लोक नाही. तोंड बघून देव काम करत नाही. He is ready to save anybody. देव कुणालाही तारायला तयार आहे. He kept the thief on the cross as an example for us. वधस्तंभावरच्या चोराला देवाने आपल्यासाठी एक उदाहरण म्हणून ठेवलेलं आहे की तोंड बघून तारण येत That नसतं, nobody will be denied heaven. की स्वर्ग कुणालाही नाकारलं जाणार नाहीये. That heaven is open for everyone. स्वर्ग सगळ्यांसाठी उघडा आहे. Don't be rebellious. तुम्ही बंडखोर बनू नका. Don't think that you are not entitled to enter heaven. तुम्ही असा विचार पण कधी करू नका की माझी लायकीच नाही स्वर्गात जायची. Say, it's not hard to enter heaven. स्वर्गामध्ये जाणं तसं म्हटलं तर अवघड नाहीये बेटा. No sin is too big कुठलंही पाप एवढं मोठं नाही that God's blood cannot wash it की away. ज्या पापाला देवाचं रक्त धुवू शकत नाही. Some people will be sweating, others will be just soaring. काही लोकांना, काही बिलियन लोकांना घाम फुटत असेल आणि काही अगदी मस्त छान जात असतील सुरळीत व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. This incident is an eye opener to the whole world. ही घटना संपूर्ण जगासाठी डोळे उघडणूक करणारी घटना आहे वधस्तंभावरच्या चोराची. Let every man and woman realize प्रत्येक पुरुषाला आणि स्त्रीला कधीतरी कुठेतरी केव्हा तरी हे कळावं that God is ready to save all humans. की देव संपूर्ण मानव जातीला तारायला तयार आहे. Sin is not the question, the sinner is the question. पाप हा प्रश्न नाहीये बेटा, पापी हा प्रश्न आहे. Sin पापाचा has काही been प्रश्न नाही. dealt with. पापाचा व्यवहार सगळा झालेला आहे. It's पण the पापी, sinner question, not the sin question. पापी, तो पापी माणूस, तो पापी, तो आला पाहिजे. बात उसके दिल की है, उसको मानना पड़ेगा, तो मिलेगा. The world will not accept it. जग नाही स्वीकारणार आहे. Whether the world accept it or rejects it, पण जग स्वीकारो नाही स्वीकारो, Jesus has accepted. येशूंनी स्वीकारलंय ना, The Savior has accepted. तारणाऱ्याने स्वीकारलंय ना, The Savior says, तारणारा म्हणतोय ना, today you shall be with me in paradise. आज तू सुखलोकात माझ्या सोबत असशील. You may find 100 faults with तुम्हाला this incident. तुम्हाला कदाचित या घटनेमध्ये आणि या चोरामध्ये 100 चुका सापडतील. You may find 100 faults in that thief. आणि तुम्हाला त्या चोरात कदाचित 100 चुका सापडतील की हा बरोबरच नव्हता, हा तर असलाच होता, याला काय असं तारण मिळायची गरज होती का, असं कुठे होतं का. You may find 100 faults in the confession he made for his आणि salvation. त्या चोराने आपल्या तारणासाठी जी कबुली केली त्या बोलण्यात सुद्धा तुम्हा लोकांना 100 चुका सापडतील. That he didn't come to church and repent. की हा काही इतका नियमित चर्चला याचा नाही, चर्चला येऊन यांनी पश्चाताप केला नाही. आपल्याला एक तर लोकांमधल्या चुका काढायला फार Say, आवडतात. but पण
all said and done, सगळं बोललं केलं झालं. at the end of the day, दिवसाच्या अखेरीला the statement that Jesus made जे विधान येशूंनी केलं seals everybody's mouth. संपलं ना. सगळ्यांची तोंड त्यात शिवली, शिक्काच बसला सगळ्यांच्या तोंडावर. Today you shall be with me in paradise. येशू त्याला म्हणाले, आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील. बस सगळ्यांची तोंड बंद. I am taking you. मी तुला नेतोय, I am accepting your confession मी prayer. तुला स्वीकारतोय. तुझी कबुली मी स्वीकारली आहे. मी तुला आज आता माझ्यासोबत स्वर्गात नेतोय. लोकांची तोंड बंद. Your confession prayer is not according to your pastor. तुझ्या कबुलीची प्रार्थना तुझे पास्टर सांगतात तशी नसते बर का. Your confession may not be according to the church doctrine. आणि तुझ्या कबुलीची प्रार्थना चर्चच्या तत्वानुरूप सुद्धा नेहमी असणार असं काही नाहीये. But I have accepted you. पण मी तुला स्वीकारलंय, कारण बात दिल की है. तू दिल से बोला तो मैं दिल से लिया. Praise God. आमेन. हृदय महत्वाची असतात. हृदय सांभाळा. You don't know. तुम्हाला ठाऊक नाही, Jesus just waits for you to say, Lord, and He will save you. येशू फक्त वाट बघत असतात की तुम्ही प्रभू म्हणून त्याला हाक मारावी. He is not आणि even येशू waiting लगेच for a big prayer from आणि you. येशू लगेच तुम्हाला तारायला तयार होतात. म्हणजे येशू अशी सुद्धा वाट बघत नाहीत की तुम्ही मोठी लांबलचक काहीतरी प्रार्थना करावी. आणि Oh, one year I prayed, Pastor, to be saved. 1 वर्ष मी प्रार्थना केली पास्टर की माझं तारण व्हावं. No. असं नसतं राजा, असं नसतं. Some people say, काही लोक म्हणतात I'm praying and praying and praying, Pastor, to be saved. I don't know why Jesus is not saving मी me. प्रार्थना करतोय पास्टर की माझं तारण व्हावं, पण माहित नाही येशू मला तारतच का नाहीयेत. This हो का? format, repentant prayer format, I am reading every day, बघा ना, Pastor. पश्चातापाच्या प्रार्थनेला मी रोज बोलतो, मला लिहूनच दिलेली आहे. You don't have to read it. तू ती वाचायची गरज नाही. You know, when the fiery serpents were biting all the Israelites, तुम्हाला माहितीये, जेव्हा आगे साप सगळ्या इस्रायली लोकांना रानात चावायला लागले, God told Moses, देव मोशेला म्हणाला, raise up a pole, तू एक खांब उभा कर, put a bronze serpent on it. खांबावर पितळी साप ठेव. Everyone who looks at that bronze serpent जो कोणी त्या पितळी सापाकडे बघेल shall be healed. तो बरा होईल. Only look. फक्त बघा. Look to the Lamb of God. Say, For only he look. alone is able to save you. Look to the Lamb of God. Just see. फक्त बघा. Don't confess also. काही बोलायची गरज नाही की मी केलं, हो मी असं केलं. Jesus picked up that incident and said, when the Son of Man will be lifted up like Moses lifted up that pole. येशूंनी तीच घटना जुन्या करारातली घेतली आणि येशू म्हणाले की मोशेने जसा तो खांब आणि पितळी साप उंच केला होता, तसंच देवाच्या पुत्राला उंच केलं गेलं, He will draw all men unto. तर तो सगळ्या मानव जातीला स्वतःकडे आणेल. असं येशू स्वतः बोललेत. Amen. आमेन. Men and women of the world have started envying the Christians. जगातल्या पुरुषांना आणि स्त्रियांना ख्रिश्चन माणसांची मात्र ईर्ष्या व्हायला लागली आहे. Yes. Oh. They are jealous of us. ईर्ष्या होते त्यांना, ते जळतात आपल्यावर We tour all the world to get salvation. की आम्ही संपूर्ण जग फिरतोय आम्हाला मोक्ष मिळायला. These fellows said, look to Jesus and be saved. आणि हे लोक म्हणतात येशूंकडे बघा आणि तारले जा. तर त्यांना ईर्ष्या होते, ते जळतात. Yes, they are jealous of us. त्यांना ते जळतात आपल्यावर की आम्ही काय काय करतोय. We whip ourselves. आम्ही स्वतःला मार देतोय. We distribute clothes to the poor. आम्ही कपडे वाटप करतोय गरिबांना. We do good works. चांगली कामं सत्कार्य करतोय, समाज सेवा करतोय. And yet we are not sure of our तरी salvation. आम्हाला आमच्या मोक्षाची खात्री नाही की मेल्यावर स्वर्गच गाठतोय का खाली जातो. We know आम्हाला ठाऊक आहे, when the good works exceeds the bad works, we might get salvation. सत्कार्य ना आमच्या दुष्कर्मांपेक्षा वाढली ना की आम्हाला तारण मिळेल, आम्हाला मोक्ष मिळेल म्हणे. असं आपलं त्यांची आपापली मतं असतात. What is taking them 20 years to somehow, maybe I may get it, here we get it surely 100% with guarantee with one look on Jesus. कदाचित त्या लोकांना 20-20 वर्ष जात असतील ते सगळं मिळवायला. काय माहित, त्यातनं त्यांना काहीच माहित नाही, पत्ता नाहीये, पण करतायत मिळवायच्या आशेनं की मला ह्यातनं मोक्ष मिळेल. 20-20 वर्षही त्यांची त्यात जात असतील, जे आपल्याला एका झटक्यात येशूंकडे बघितलं की मोफत मिळतंय म्हणून कधी कधी कदर होत नाही आपल्याला या गोष्टी. Yes. आणि आपण हलक्यात घेतो कारण मिळालं फुकट आहे ना. People say, लोक म्हणतात can salvation be so cheap? तारण एवढं स्वस्त कसं मिळतं. So cheap? मोफत स्वस्त एवढं.
Holy men have been sitting on the mountains to get salvation. पवित्र माणसं तर डोंगर माथ्यावर जाऊन वगैरे बसतात तारण आणि मोक्ष मिळवायला. Holy men have been sitting on the mountain for years to get salvation. पवित्र संत माणसं सगळी वर्षोनवर्ष तिथे डोंगर माथा जाऊन गाठून तिथं बसून मोक्ष मिळेल असं म्हणतात. And these fellows आणि हे सगळे nicely wearing suit and tie काय and come बाबा? to church and say, हो I'm ना, saved. सूट बूट टाय वगैरे घालून चर्चला येतात आणि म्हणतात आमचं तारण झालंय, वी आर सेव्ड. पण आहे झालेलं आहे. What's your problem? They didn't sacrifice, they didn't leave their parents, they didn't leave anything. त्यांनी काही त्याग केला नाही, आई बापाला सोडलं नाही, काही नाही. And such a big heaven for eternity, they are getting free of आणि charge. एवढं मोठं स्वर्ग अनंत काळासाठी त्यांना मोफत मिळत आहे म्हणतात. What is this? हे सगळं काय आहे? We can't believe this. आमचा तर विश्वासच बसत नाही. मोक्ष एवढ्या सोप्या रीतीनं थोडंच मिळतो. Here we Pharisees, we have spent a lifetime in the Sanhedrin, इथं आम्ही परुषी माणसांनी सभागृहात आयुष्य काढलंय. putting Jesus on the cross येशूंना वधस्तंभी खिळलंय because he is a false Messiah. कारण येशू खोटा मसीहा आहे असं म्हणून. And here Jesus is telling that thief, today only you shall be with me. आणि inside. इथं येशू त्या चोराला म्हणतात आज तू माझ्या बरोबर सुख लोकात येणार आहेस. आणि आम्ही काय केलं मग? हो, मग आम्ही काय केलं? चणे खाल्ले का आयुष्यभर असं परुषी म्हटले असतील. आम्ही it? काय आयुष्यभर चणे खाल्ले? आता तुम्हीच ठरवा काय खाल्ले. All these years ही एवढी वर्ष we have been wearing phylacteries and this long robe. आम्ही असे वाहणारे झगे घालून फिरतोय We are the teacher of the law. आणि नियमशास्त्राचे आम्ही शिक्षक म्हणे. We know the word of God. देवाचं वचन आम्हाला पोपट पंची सारखं तोंडपाठ म्हणे. We carry this Bible everywhere. हे बायबल सगळीकडे घेऊन फिरतोय आम्ही. This thief never saw the Bible. या चोराने कधी बायबल म्हणून He बघितलं never नाही. went to church. हा चोर कधी चर्चला म्हणून गेला नाही. Never took Holy Communion. काय त्यांनी पवित्र सहभागिता काय ते प्रभू भोजन वगैरे घेतलं नाही. Never did good works, only bad works. काही चांगली कामं केली नाही. तो चोर आहे, त्यांनी चोऱ्याच केल्या He आहे. never returned anybody's money. काही कोणाचा पैसा परत केला नाहीये. Yet तरी Jesus is saying, येशू त्याला म्हणतायत today you shall be with me in paradise. आज तू माझ्यासोबत सुख लोकात असणार आहेस. Lord, do you know who he is? अरे प्रभू तुला माहितीये का कोण आहे? Allow him to do some good works, then save him. त्याला कमीत कमी काहीतरी चांगली कामं तरी करू देत, मग त्याला घेऊन जा सुख लोकात लगेच. He is not even reformed. त्यात तो बदललेला पण नाहीये. You put a criminal in the jail, you bring him out, he will never be reformed. तुम्ही गुन्हेगाराला जेलमध्ये टाका आणि मग त्याला बाहेर काढा, तो काही बदललेला नसणार आहे. Maybe little bit he might change. कदाचित थोडाफार असेल बदललेला. But you come in contact with पण Jesus, येशूंच्या संपर्कात जर आपण आलो ना there shall be a transformation in तर your life. जीवन अख्खच्या अख्खं बदलतं. अख्खं जीवन बदलतं. पण म्हणजे लोक Transformation. म्हणतात आपल्याला बघून की तुम्ही एवढ्या कशा बदलला हो. कारण लोकांना आपल्या पूर्वीच्या माहिती असतात ना गोष्टी. What? लोक विचारतात What has somebody done to you that you are so changed? की काय हो झालं असं की तुम्ही एवढे बदलला. You have stopped drinking, तुम्ही आता दारूचं व्यसन नाही करत. you stopped smoking, तुम्ही सिगरेटही नाही पित आता. you stopped fighting, तुम्ही भांडणं पण करत नाही. you विशेष stopped आहे. cursing. तुम्ही शाप देत नाही, शिव्या देत नाही. What has happened? काय झालंय तुम्हाला? I'm telling you, मी सांगतो ना. if the Roman government had mercy on this thief रोमी साम्राज्यानं जर या चोरावर दया केली असती and they had released him, आणि त्याला सोडलं असतं, you know what would have happened? काय झालं असतं? He would have gone to 10 Decapolis cities and he would have preached Christ to all of them. 10 दकापोलीस अशा सगळ्या नगरात जाऊन त्याने ख्रिस्त गाजवला असता. Yes. कारण वधस्तंभावर त्याचं सगळं काम झालं ना, तो तारणात आला, तो बदलला म्हणजे आतून. तर ह्यांना दया येऊन जर ह्यांनी याला खाली उतरवला असता तर 10 शहरात यांनी सुवार्ता गाजवली असती. You didn't give him opportunity to prove whether the tree has become good or bad. त्याला संधी दिली नाही तुम्ही लोकांनी. ते झाड चांगलं झालंय किंवा वाईट झालंय हे तुम्ही तपासायला त्याला तुम्ही संधी कुठे दिली? Make the tree good. झाडाला तुम्ही चांगलं केलं And that tree was made good by आणि ते Jesus. झाड येशूच्या कृपेनं चांगलं झालं. ते झाड म्हणजे चोर. But he didn't get the opportunity to bear fruit. हो ना, त्याला संधीच नाही मिळाली फळ द्यायला. कारण येशू त्याला म्हटले आज लगेच माझ्या बरोबर सुख लोकात. Praise God. देवाला धन्यवाद. Second point. दुसरा मुद्दा, There is still hope. आशा अजून पण आहे बरं का. There is still hope. अजूनही आशा आहे. The thief on the cross वधस्तंभावरचा चोर alongside Jesus. येशूंच्या शेजारी जो होता. He was one of the most fortunate people that had ever lived on the earth. मी तर म्हणतो पृथ्वीवरती असा सौभाग्यवान माणूस जगला नाही या चोरासारखा. काय भाग्य म्हणायचं त्याचं. काही न करता काही सेकंदात वर
He अपना ne- चल रहा है, चल रहा है, चल रहा है, गिर रहा है, उठ रहा है, चल रहा है. never हमारे worshipped जैसे God. आपको पकड़ रहे, लेके जा रहे. He never worshipped God. त्यांनी काय देवाची आराधना बिराधना कधी केली नाही. He was a threat to the society. समाजाला तो एक दहशत बनला. He lived exclusively on crime. म्हणजे अगदी गुन्ह्यांवरतीच जगत होता तो चोर. The government was fed up of him. सरकार त्याला कंटाळलेलं होतं. They must have put him in the prison. त्याला तुरुंगातही टाकलं असेल त्यांनी. But every time they left him, he became worse. पण दरवेळेला तो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अजून वाईट बनून आला. So finally, सरते शेवटी they said, we have to get rid of this man. ते म्हणाले असतील की या माणसापासून आता आपल्याला सुटकाच मिळायला हवी बाबा. Then he will stop sinning. म्हणजे हा पाप करायचा बंद करेल. So he was sentenced to death मग त्याला मृत्यूदंड झाला. with his partner in crime त्याचा जो गुन्हेगारातला पार्टनर होता त्याच्या सोबत for all the offenses they had committed. जे काही सगळे गुन्हे त्यांनी केलेले होते त्याबद्दल त्यांना मृत्यूदंड झाला. But fortunately, पण भाग्य बघा, their day of execution, त्यांच्या त्या मरायच्या दिवशी it coincided with the crucifixion of Jesus. असं झालं की येशू त्याच दिवशी वधस्तंभी खिळले जात होते. बोला Amen. भाग्य म्हणावे याला. On the same day, and he had the opportunity to meet Jesus. त्याच दिवशी बरोबर येशूंना वधस्तंभी खिळलं जात होतं आणि चोराला येशूंना भेटायचं भाग्य मिळालं. The closest he was with Jesus on अगदी the cross. येशूंच्या जवळच होता तो शेजारी वधस्तंभावर. इथं अपॉइंटमेंट घेऊन घेऊन भेटेना. Right, आपल्यासारखे म्हणतील. right at the point of death, अगदी मरायच्या वेळेला he received the pardon त्याला क्षमा मिळाली. and secured an eternal place in heaven. बस स्वर्गात त्याने त्याचं अनंत काळचं जे घर आहे ते सुरक्षित करून टाकलं. विजा लागला. Amen. Praise God. आमेन. God can do anything. देव काहीही करू शकतो बेटा. तो देव आहे. तुम्ही देवाला एवढंच करून कुठेतरी बसू नका. तो देव आहे. He's calling the sinners. He's So- calling the backsliders. तो पाप्यांना हाक मारतोय. तो मागे घसरलेल्यांना पण हाक मारतोय की परत या. He says, read this incident. तो म्हणतोय की घटना वाचा. I'm ready to save the prostitutes. I'm ready to save the alcoholics. मी दारुड्यांना, वेश्यांना सगळ्यांना तारायला तयार I'm आहे. ready to save the criminals. मी गुन्हेगारांना तारायला तयार आहे. There is no hopeless case that my God cannot fix. एकही निराशमय अशी घटना नाही की जी देव दुरुस्त करू शकत नाही. All he wants is your heart. देवाला एकच हवंय, तुझं हृदय दे त्याला. If you are like the thief, तू जर त्या चोरासारखा असशील even if you said, remember me, Lord, आणि म्हणशील ना की प्रभू माझी आठवण ठेव, he will save you. प्रभू तुला तारेल. What he said, just said, remember me. काय म्हणाला तो? चोर एवढंच म्हणाला, माझी आठवण ठेवा गुरुदेव. Why he couldn't say anything else? बाकी काही नाही बोलू शकला तो. का नाही बाकी काही बोलला तो? What can he say? काय बोलणार? बोलती I'm a criminal. मी गुन्हेगार आहे. Can काय I बोल- say- मी म्हणू शकतो का Lord, save me. गुरुदेव मला तारा? गुरुदेव म्हणतील What तारा. merit you have? काय गुणधर्म काय आहेत की तारा? तुम्ही तर महाराज हो की नाही? Say. What do you have that you can even... काय असं तुझ्याकडे की तू असं जोराने म्हणावं गुरुदेव मला तारा? You can't even say it. असंही बोलू नाही शकत. बोलती बंदच होती त्याची वधस्तंभावर. काय बोलणार? He had just faith. विश्वास होता फक्त Maybe. की कदाचित मे बी. What he said, remember me. तो म्हणाला माझी आठवण ठेवा. He didn't even say, can you save me? मला ताराल का असंही त्यांनी Is there विचारलं a नाही. chance for salvation? काही चान्स, थोडं 1% संधी की मी तारला जाईन, Can I go to heaven? स्वर्गात जाईन का मी? Is there any possibility? काही थोडी तरी शक्यता आहे का? The last thing a person can say is, आठवणात ठेवा, हो. आठवणीत ठेवा. शेवटची गोष्ट एखादा माणूस म्हणू शकतो ती म्हणजे याद रखना मुझे भूल ना जाना. If you can only remember, that's all. की बस तुम्हाला फक्त माझी आठवण ठेवता आली आणि मला तुम्ही विसरला नाहीत तर बरं होईल. Just remember बस me, Lord. मुझे याद रखना मुझे भूल ना जाना. Jesus said, what? येशू म्हणले काय? Remember me. माझी आठवण ठेव. I will take you to heaven. अरे तुला घेऊनच चालतो. बंदा काम का दिख रहा है? उठाओ. Praise God. देवाला धन्यवाद. Though your sins are like scarlet, जरी तुमची पाप लाखेसारखी लाल they असली, shall be made whiter than snow. तरी ती बर्फा एवढी शुभ्र होतील. मामला दिल का है? Don't lose this opportunity. ही संधी वाया नका घालू. Maybe tonight will be the last night. कदाचित आजची रात्र आपल्या कोणाची शेवटची रात्र असेल, कुणाला ठाऊक आहे?
We don't know. आपल्याला कुणाला माहित नाही ना की आपली मरणाची तारीख कुठली आहे. You don't need to make a big place and then put mattress and then kneel down and then fast and then pray for repentance. का आपण मोठं करायची गरज नाही की जागा द्या आणि मग त्याच्यावरती सतरंजीच घाला आणि मग गुडघेच टेका आणि मग लांबलचक प्रार्थनाच करा आणि मग मी तारला जाईन. काही नाही. All that you do after you are saved. ते सगळं तारण झाल्यानंतर कर. No works will save you. कामांनी तुझं तारण होणार नाहीये. No works will save you. तुझी कुठलीही कामं तुला तारणार नाहीये. It's only mercy and grace. फक्त देवाची दया आणि कृपाच तुला तारेल. नाही तर आपण कशी येऊ शकलो, मी कशी येऊ शकले असते तारणाकडे. तो घरी आला माझ्या. Whoever died wearing a suit only. कोण फक्त सूटच घालून मेलाय. People have died in their night dress. लोक नाईटीत पण मेलेले आहेत. असं काही नाही की सूट मध्येच सगळे मरतात. They didn't go to bed to die. रात्री झोपताना माणसं काय मरायच्या बेताने झोपत नसतात. They went to sleep. झोपायला गेलेत. Early morning they were waking him up. He couldn't get पाटे up. पाटे घरचे was उठवताना gone. उठलाच नाही, गेला. तर मरायच्या हेतूने कोणी झोपत नसतं ना. Who goes to work thinking after work I will die? कोण या हेतून कामाला जातं की आज कामावरनं परत आलो की मी मरतो, Or on the work after work while coming back I'll be dying. किंवा कामानंतर परत येताना मी रस्त्यातच मरीन. असं कोणीच करत नाही. But time and chance happens to वेळ all. काळ सगळ्यांच्या जीवनात घडतात बेटा. What will happen to your soul then? तुझ्या जीवाचं काय होईल आपल्याला माहितीये का आपण कधी मरणार आहे. That's why म्हणून it's always better नेहमी हे चांगलं you repent right away. लगेच पश्चाताप करायचा. हिशोब लगेच उरका, If पेंडिंग there ठेवू नका. are people here who have not yet given their heart to Jesus, आपल्या इथे आज असे कोणी लोक असतील आलेले की ज्यांनी आपलं हृदय येशूंना दिलेलं नाहीये, just make this simple prayer. केवळ ही साधी प्रार्थना करा. Don't wait for me to give you a format. माझी वाट बघू नका की मी तुम्हाला काहीतरी लिहून देईन आणि मग ते मोठं तुम्ही बोलायचं, असं काही नाही. By the time you get the format, what God forbid if you die, ती पद्धत तुम्हाला मिळेपर्यंत तुम्ही मेला तर you're gone forever. झालं ना, मग कायमचे नरकात जाल ना. Your soul will go to hell जीव जाईल forever. तुझा नरकात. मग गोष्ट गंभीर आहे. Look at Jesus on that Holy Week बघा त्या पवित्र सप्ताहामध्ये येशूंकडे when he treads that Hosanna street होसाना रस्त्यावर येशू जेव्हा चालत आले from the Mount of Olives, जैतुनाच्या डोंगरावरून trying to enter the Golden Gate. आणि त्या गोल्डन गेट मधून प्रवेश करायच्या प्रयत्नात येशू होते. There he stopped at the Mount of Olives तिथे जैतुनाच्या डोंगरापाशी येशू थांबले and he looked down at the Jerusalem temple. आणि वरून यरुशलेमेतल्या मंदिराकडे येशूंनी पाहिलं. Bible says बायबल म्हणतं in Luke 19:41, लूक 19:41, when he came near, जेव्हा जवळ आले येशू he beheld the city and wept. नगर बघून येशू रडले. He wept. येशू रडले. Your Savior is weeping because people are not saved. तुझा तारणारा रडतोय कारण लोकांचं तारण झालेलं नाहीये. The Savior is waiting to enter your heart. Why don't you let him in? Say, why did he weep when all were rejoicing? सगळे आनंद करत होते, मग येशू का रडत होते? Because their salvation was at stake कारण तारणाचा प्रश्न होता ना त्यांच्या. and they didn't realize it. त्यांना कळलं नाही. He said, मग येशू म्हणाले, if you had only realized जर फक्त तुम्हाला कळलं असतं what this day means to you, की आजचा दिवस तुमच्यासाठी काय अर्थ ठेवून आहे, how important it is as I'm standing before you, किती महत्वाचं आहे हे की मी तुमच्या समोर इथे उभा असताना. because कारण this day is the day of peace. आजचा दिवस शांतीचा दिवस आहे. Peace was within your reach. शांती तुमच्या हातापर्यंत पोहोचत होती आज. For I am the Prince of Peace. कारण मी शांतीचा राजकुमार आहे. But पण you cannot see it. तुम्हाला दिसलं नाही, यरुशलेम नगरीला दिसलं नाही. That thief who was on the cross, तो जो वधस्तंभावरचा चोर होता, he was closest to Jesus, तो येशूंच्या अगदी जवळ होता, शेजारीच. but he didn't see पण त्याला दिसलं नाही तो the दुसरा. Prince of Peace is next to me. शांतीचा राजकुमार माझ्या शेजारी खेळलेला आहे, त्याला दिसलं नाही. But the other thief, पण जो दुसरा चोर होता he saw it. त्याला दिसलं. But this fellow didn't see. याला नाही दिसलं, पण याला दिसलं Eternal peace was at their door. की अनंत काळची शांती आपल्या दाराशी आहे रे. And so Jesus cried येशू रडले and he said, आणि म्हणाले, salvation is at your door. तारण तुमच्या दाराशी आहे. And you turned it down. आणि तुम्ही त्याला नाकारलं And so he wept. आणि रडले.
Because his work should not go in vain. कारण येशूंचं काम वाया जाता कामा नये ना बेटा. What a grand work he did for us. काय महान कार्य येशूंनी वधस्तंभावर आपल्यासाठी केले अंदाज आहे. And yet people don't want to accept him as their Lord and तरी काही Savior. लोकांना येशूंना प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारायचं नाहीये. त्या लोकांची कमाल आहे. I can understand. मी समजून घेऊ शकतो. If you are buying some clothes, तुम्ही काही कपडे वगैरे विकत घेत असाल तर मी समजून घेईन that this is very costly, की हे फार महाग आहे and so you don't want to buy it. आणि म्हणून तुम्हाला ते विकत घ्यायचं नाही कारण फार महाग आहे. But if somebody is giving you free, अरे पण कोणीतरी तुला फुकट देत आहे. is it hard to take? फुकट घेणं काय अवघड आहे. मोफत देत आहे अवघड आहे. The devil has blinded the minds of the सैतानाने people लोकांची मनं आंधळी केली आहेत. Because फ्रीली यू हॅव we are used to buying things. का आपल्याला विकत घ्यायची सवय लागली आहे ना. Anybody giving us free, we know some strings are attached. कोणी काही फुकट दिलं तर आपल्याला असं वाटतं क्या मतलब रहेगा इनका कि इन्होंने मुझे ये दिया. कुछ नहीं प्यार है करके दिया. It is love. प्रेम आहे बेटा ते. सारखं काय Why love cannot give? का प्रेम देऊ नाही शकत. नाही काय असेल मतलब की ह्यांनी मला असं दिलं. Why did he give me a coat? का मला कोट दिला. Something is behind this. काहीतरी मतलब असेल बरं का यांचा की यांनी मला कोट. सारखाचा वाकड्यातच विचार कशाला रे It करायचा. is love. प्रेम नाही दिसत It का is रे? pure love. ते शुद्ध निखळ प्रेम दिसतं का नाही. Everything we जीवापाड do, प्रेम करताय. everything we do for money. सगळं पैशासाठीच करायचं असतं का हो. If there is Huh? money, I will serve God. पैसा असेल तर मी देवाची सेवा करीन. If there पैसा is money, I will do something for God. पैसा मिळत असेल तर मी देवाचं काम करीन. We have volunteers in our church. आपल्या चर्चमध्ये व्हॉलंटियर्स आहेत ना स्वयंसेवक ज्यांना म्हणतात. They do it out स्वेच्छेने of करतात love. प्रेमापायी करतात. व्हॉलंटियर्सना पगार नाहीयेत. These security that stand for me, हे जे उभे राहतात ना हे सिक्युरिटी हे उभे राहतात माझ्यासाठी. they do it for the Huh? love of God and love for दर me. मीटिंगला तुम्ही या लोकांना उभं राहिलेलं बघताय. देवावर प्रेम आहे आणि माझ्यावरही कुठेतरी प्रेम असणार आहे त्यांचं म्हणून करतायत. नाही तर कोण बंदा क्यों खडा रहा है किसी के लिए. Jesus said, येशू म्हणाले now it's too late. फार उशीर झाला आता. He told Jerusalem, now it's too late. यरुशलेम नगरीला येशू म्हणाले आता फार उशीर झाला. This is the day of your salvation. You rejected आजचा me. दिवस तुझ्या तारणाचा होता यरुशलेमे तू नाकारलास. That day was the day of salvation for the other thief also, but he rejected it. दोन चोरांपैकी त्या दुसऱ्या चोरासाठी सुद्धा तो दिवस तारणाचा होता पण त्याने नाकारला. He was only mocking. तो फक्त मस्करीच करत होता येशूंची थट्टा. And so this thief said, तर तो दुसरा चोर म्हणाला you are dying. तू मरतोयस काय तुला भान आहे का. Before dying also, you are not afraid of death. मरायच्या आधी पण मृत्यूची भीती नाही वाटत का रे तुला. When you have Jesus, येशू जेव्हा आपल्या बरोबर असतात you become enemies of the world. आपण जगाचे शत्रू बनतोच. Everybody becomes your enemy. सगळे वैरी बनतात आपले आणि And you are not bothered. आपल्याला काही फिकीर पण नसते. I am not bothered. मला काही फिकीर नाही. You hate me or love me. तुम्ही माझा तिरस्कार करा नाही तर मला माया I लावून have गाडी got करा. the greatest lover. सगळ्यात मोठा प्रेमी माझा वर बसलाय. Praise God. सगळ्यात मोठा प्रेमी माझा वर बसलाय. यू बी विथ मी और यू लिव्ह मी. येशू माझ्या बरोबर आहे. He is there. This day was reserved for the two thieves to be saved. तो दिवस त्या दोन चोरांच्या तारणासाठी ऍक्च्युली राखून ठेवलेला होता. One was saved, the other was lost. त्यात एकाचं तारण झालं एक कायमचा हरवला. One was taken, the other was left behind. एकाला घेण्यात आलं दुसऱ्याला सोडण्यात आलं. Didn't Jesus speak about the rapture? येशू स्वर्गारोहणाविषयी सुद्धा बोलले ना. In the same fashion, अशाच पद्धतीनं two women shall be grinding at the mill. दोन बायका दळत असतील. One will be taken, one will be left एक behind. घेतली जाईल एक मागे राहील. येशू Two बोलले men shall be sleeping on the bed. दोन पुरुष बिछाण्यावर झोपलेले असतील. One will be taken, one will be left एक behind. घेतला जाईल एक मागे राहील. Two people will be in the field. दोन माणसं शेतात असतील. One will be taken, one will be left एक behind. घेतला जाईल एक मागे राहील. Why? का? There is a reason behind त्याच्या it. मागे कारण आहे. Because the one thief said, remember me, Lord. कारण तो एक चोर म्हणाला प्रभू माझी आठवण ठेवा मला विसरू नका. Because he saw what can bring me peace. कारण त्यांनी बघितलं त्याच्या लक्षात आलं की मला कशातून शांती मिळणार आहे. Jesus saw the spiritual state of Jerusalem आणि येशूंनी यरुशलेम नगरीची आध्यात्मिक अवस्था पाहिली and he wept. आणि रडले. Because the city was busy with empty religious कारण services. की
यरुशलेम नगरी रिकाम्या धार्मिक उपासनेत दंग होती. There was trade, there was commerce. व्यापार व्यवहार सगळं चाललं. They didn't even realize the imminent doom that was hanging over their head. त्यांच्या डोक्यावर जो नाश लटकलेला होता तोही त्यात त्यांना दिसला नाही. They were more interested in buying and selling and marrying and getting married. त्यांना व्यापार व्यवहार लग्न करणं लग्नात देणं लग्नात घेणं बस तेवढंच. There was nothing wrong in it. त्यात काही चुकीचं नाहीये. But if you forget the one who is the Savior, पण जो तारणारा आहे त्याला जर तुम्ही विसरलात, if you forget the ark of God, देवाचा कराराचा कोशच जर तुम्ही विसरलात, Jesus said, येशू म्हणाले they were eating and drinking and marrying. ते खात होते पीत होते लग्न करून घेत होते देत होते. They didn't know that the flood was about to come त्यांना काही पत्ता नाही की पूर येणार होता and their souls were not saved. आणि त्यांचे जीव तारले गेले नाहीत. After your souls are saved, do everything. तुमचे जीव तारले गेल्यानंतर सगळं करा. First thing first. पहिली गोष्ट पहिली, Whether your soul is saved, it's more important. तुझा जीव तारला गेलाय की नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. फर्स्ट थिंग्स फर्स्ट आय ऑलवेज से. Say, they rejected Christ. त्यांनी ख्रिस्ताला नाकारलं. Men are like flowers. They bloom in the morning, evening they are gone. माणसं फुलासारखी आहेत बेटा, सकाळी उमललेली दिसतात रात्री कोमेजलेली आहेत. God knows our beginning, God knows our ending, but we don't know. देवाला आपला आरंभ आणि शेवट ठाऊक आहे पण आपल्याला माहिती नाहीये ना. He knows our last moment, देवाला आपला शेवटचा श्वास कधी असणार आहे ते माहित आहे, but we don't know. आपल्याला माहित नाही ना. मात्र That's why we have to be ready. We have to accept Jesus Christ. म्हणून आपण तयार राहायचं आणि येशू ख्रिस्तांना स्वीकारायचं. He knows what will happen 1,000 years later. He knew everything what has happened 1,000 years before. येशूना माहित आहे ना 1000 वर्षांनंतर काय होणार आहे, 1000 वर्षांपूर्वी काय झालंय. येशूना सगळं माहिती आहे. मग तुम्ही पेंडिंग ऑन होल्ड का ठेवता? Even now say it if you have not आता surrendered, सुद्धा if you are बोला. not sure of your salvation. तुला तुझ्या तारणाची 100% खात्री नसेल तर आता माझ्या मागे हे बोल. Lord Jesus, म्हण, प्रभू येशू remember me, Lord. माझी आठवण ठेव. I give my heart to you. माझं हृदय मी तुला देत आहे. Accept me as जसा your, I accept you as my Lord and Savior. मी तुला माझा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारत आहे. Thank you, Jesus, धन्यवाद येशू for saving me. मला तारलंस म्हणून. I believe in you. माझा विश्वास मी तुझ्यावर ठेवलाय. Say, बस my repentance prayer will change every time. माझ्या पश्चातापाची प्रार्थना ना दरवेळेला वेगळी असते. It comes according to my heart. माझ्या हृदयानुरूप ती बाहेर पडते And it is accepted by Jesus. आणि येशू त्याला स्वीकारतात. त्यात काही ठरलेले शब्द नसतात. This person never went to Sunday school, हा व्यक्ती हा चोर कधी संडे स्कूलला गेला नाही. never opened the Bible, बायबल त्याने कधी उघडलं नाही. उभ्या आयुष्यात never knew anything. काही त्याला माहिती नाही. लांब लांब पर्यंत येशूंशी संबंध नाही. Say, he never knew how to pray. त्याला कुठे माहित होतं प्रार्थना कशी करतात. The disciples asked Jesus, teach us to pray. शिष्यांनी येशूंना विचारलं की आम्हाला प्रार्थना करायची शिकवा ना सर. And so Jesus taught them, तर येशूंनी शिष्यांना शिकवलं. our Father in heaven, हे आमच्या स्वर्गीय बाबा, holy be your name, तुझे नाव पवित्र your मानले kingdom जाओ, तुझे come, राज्य येवो, your will be done तुझी on इच्छा पूर्ण हो earth as it is in पृथ्वीवरती जशी heaven. स्वर्गात आहे तशी. Give us this day आजच्या our दिवशी daily आम्हाला bread. आमची भाकर दे. येशूंनी Who त्यांना will teach शिकवलं. him? पण या चोराला कोण शिकवणार आहे? So he just said, तो चोर फक्त एवढंच बोलला, I have faith in you, माझा तुमच्यावर विश्वास आहे गुरुदेव, but I don't know how to pray. पण मला प्रार्थना नाही करतायत. मला नाही माहित प्रार्थना Just कशी remember me, करतात. Lord. फक्त माझी आठवण ठेवा आणि मला विसरू नका. Just remember me, Lord. फक्त माझी आठवण ठेवा. He couldn't even ask for mercy. त्याला दया सुद्धा मागता आली नाही की माझ्या दया करा, असंही त्याच्या तोंडात आलं नाही. Will he give me mercy also? कारण की त्याला शंका असेल की गुरुदेव मला दया पण देतील की नाही काय माहिती. माझं जीवन कसलं खराब आहे. How can he ask for grace? कसं काय कृपा मागणार ना हा चोर. जीवनच त्याचं इतकं खराब होतं. Mercy he cannot ask. Can he ask for grace? दया मागू शकत नाही तर कृपा कुठून मागणार. The only thing he could say, remember me. एकच वाक्य तो बोलू शकला असता आणि तेच तो बोलला की गुरुदेव मला लक्षात ठेवा. Means he didn't even expect Jesus to save him. म्हणजे त्यांनी अपेक्षाही ठेवली होती की येशू मला तारणार आहेत. Just remember me sometime and then maybe फक्त म्हणाला माझी आठवण opportunity. ठेवा आणि कदाचित एखादी संधी मला मिळेल. माझी आठवण ठेवा सर. next point. पुढचा मुद्दा, The blessedness of forgiveness. क्षमेतला आशीर्वादितपणा. The blessedness of forgiveness. क्षमा करण्यातला आशीर्वादितपणा. Blessed is he whose transgression is forgiven, whose sin is covered. ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे आणि ज्याचं पाप
झाकलं गेलंय तो आशीर्वादित आहे. Blessed is the man unto whom the Lord imputeth not iniquity, and in whose spirit there is no guile. ज्या माणसावर देवभाव अपराध लादत नाही आणि ज्याच्या आत्म्यामध्ये कपट नाही तो आशीर्वादित. Now we will go back on the cross once again. आपण परत त्या वधस्तंभावर जाऊया. Luke 23 verse 39. 23वा अध्याय 39वे वचन. One of the criminals hanging beside Jesus scoffed and said, "So you are the Messiah, are you? Prove it by saving yourself and us too." लूक 23:39. आणि त्या टांगलेल्या अपराध्यांपैकी एक जण त्याची निंदा करीत म्हणाला, तू ख्रिस्त आहेस ना, तर तू आपणाला आणि आम्हाला पण तार ना. See, it was mocking. मस्करी केली, त्याने थट्टा केली येशूंची. What kind of a Messiah you are? की कुठल्या पद्धतीचा तू मसीह आहेस. You cannot save yourself. स्वतःलाही वाचवू शकेना Neither you can save us two friends. आणि आम्हा दोन मित्रांनाही तू तारू शकेना, वाचू शकेना. Who is talking to whom? अरे कोण कुणाशी बोलतय? काय जीवेला हाडबीड? A robber talking to a cop. चोर पोलिसाशी बोलतोय. A criminal talking to the judge. गुन्हेगार न्यायाधीशाशी असं बोलतोय. What guts? काय हिम्मत म्हणायची. A lawyer in the Supreme Court cannot even say yeah. सुप्रीम कोर्ट मधला वकील या सुद्धा म्हणू शकत नाही. He has to say yes. sir. यसच म्हणावं लागतं. Yes, your या या आय एम honor. कमिंग. नो नो यस आय एम कमिंग म्हणायचं. नो या. In the court proceedings, कोर्टाच्या त्या सगळ्या कामकाजात I saw on a clip, मी एक क्लिप बघितली. this lawyer, हा वकील होता. he was speaking on behalf of one of the, I don't know, victim, accuser. कोण एक गुन्हेगार होता ज्याच्यावर दोष ठेवला गेलेला, त्याच्या वतीनं हा वकील बोलत होता. Yeah, की yeah, he was saying. या इंग्लिश मध्ये म्हणतात ना या. The judge said, तर न्यायाधीश बोलला, again if you say yeah, I will close this and I will chase you out. परत जर तू या म्हटला ना, मी बंद करीन हे सगळं आणि तुला हाकलून लावीन. इम्प्रूव्ह युअर लँग्वेज. से यस. I think so it was a lady, correct. मला असं वाटतं स्त्री होती एक. And then she said, मग ती म्हणाली yeah. या. Again you said yeah. परत या. इंग्लिश मध्ये ते म्हणतात ना, या आय एम कमिंग. Nobody taught you to give respect. आदर द्यायला शिकवलं नाही तुला कोणी. And he closed the file and he chased her out. फाईल बंद करून न्यायाधीशाने तिला हकलून लावलं. He chased a lawyer out. वकिलाला हकलून लावलं न्यायाधीशाने की पहिले भाषा शिका मग या. This fellow is not even a lawyer. हा तर वकील पण नाही, A criminal. गुन्हेगार आहे. मग जिभेला काय हाड असावं का नाही? नाही. पण Save yourself वाचव म्हणे स्वतःला and save us also. आणि आम्हालाही वाचव. But then पण मग the other one immediately sided Jesus. तो दुसरा जो चोर होता ना, त्याने लगेच येशूंची बाजू घेतली. See his heart. त्याचं हृदय बघा. His heart was changing. हे त्याचं हृदय बदलत होतं वधस्तंभावर. See, there is still hope when God touches you. देवाने स्पर्श केला ना की आशा असते बर का. तरी आशा असते कारण देवाचा स्पर्श झालाय. Now, आता when he turned to talk to his friend, जेव्हा तो त्याच्या मित्राशी बोलायला वळला, he had to bypass Jesus and look to his friend. येशूंना ओलांडून त्याला मित्राकडे बघावं लागलं Isn't कारण it? येशू मध्ये होते, राईट इन द सेंटर. When you bypass Jesus, something should happen. तुम्ही येशूंना ओलांडून जाताय ना, तर काहीतरी व्हायलाच हवं. See? येशूंच्या शेजारी. Because you have to look at Jesus and then look at that कारण मग fellow. येशूंकडे बघून त्याच्याकडे बघायला लागणार ना. तर येशूंकडे बघितल्यावर काहीतरी व्हायला तर हवंच आहे. ते येशू आहेत. One look. एक नजर. Like when Peter said, I will not deny you, Lord. जसं पेत्र म्हटला होता छाती टोकून, मी नाही तुम्हाला प्रभू नाकारणार. And when he denied Jesus, आणि जेव्हा मग पेत्राने येशूंना नाकारलं and while they were taking Jesus inside, आणि येशूंना ते आत घेऊन जात असताना Jesus turned, Bible says, येशू वळले बायबल and म्हणतं. looked at Peter. आणि पेत्राकडे डोळ्यात डोळा घालून बघितलं. What look that must have काय been. नजर असेल ती मला सांगा. One look at Peter. एक नजर पेत्राकडे येशूने Whole काय story टाकली. he came to know. अख्खी कथा कळली त्याला. He went and wept. आणि जाऊन असा रडला ना. One look and he wept. एक नजर येशूंची आणि पेत्र रडायला लागला की दाटलेल्या आसवांनी Yes. मी तुला पाहत होतो. That song is so beautiful. किती सुंदर गीत आहे ते. मी जरी त्या तिथे घाबरत होतो, दाटलेल्या आसवांनी मी तुला पाहत होतो. पेत्राचं गाणं आहे हे. And he wept. आणि रडला. From that moment, त्या क्षणापासून he waited when I will meet this Savior. त्यांनी वाट पाहिली की मी कधी या तारणाऱ्याला भेटीन. One look. एक नजर. And so this man, तर हा माणूस and then he said, म्हणाला, don't you fear God? तुला देवाची काही भीती आहे का नाही? You are about to die. मरायला टेकलायस. At this moment, या क्षणाला
During death, everybody remembers God. मृत्यूच्या वेळेला सगळे देवदेव करतात, Isn't it? हे की नाही? Before death, everybody will be counting the beads. मरायच्या अगोदर सगळेच माळा घेऊन बसलेले असतात, देव 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 देव. In fact, when you are above 70, 80, you start wearing white. 70 आणि 80च्या वर गेला की पांढरच घालायला सुरुवात होते सगळ्यांची. रंगांवरनं विश्वास उडून जातो. And then if they are a businessman, they leave their business. आणि व्यावसायिक असतील तर व्यवसाय पण सोडून देतात की अभी क्या ही करे, अभी बस हो गया. Then they start taking care of dogs or मग animals कुत्री सांभाळा, or, जनावर you know, सांभाळा, being very good with everyone सगळ्यांशी चांगले राहा. कभी मरेंगे मालूम नाही, because we are going to die. कारण मरणार आहोत. त्या मृत्यूच्या भीतीनं चांगले वागताय का? But see this criminal. पण हा गुन्हेगार बघा, And so he says, तर तो म्हणाला, we deserve to die for our evil deeds. आपण जे कुकर्म केल्या, चोऱ्या केल्या आहेत त्यापायी आपण मरायच्याच लायकीचे. We deserve. आपण तर मरायच्याच लायकीचे आहोत. But this man पण हा माणूस hasn't done one thing wrong. एक गोष्ट त्याने चुकीची केलेली We नाही. did everything wrong. आपण सगळं चुकीचं केलंय. That is confession of your sins. बस हीच कबुली झाली ना पापांची. That is confession of your हा sins. चोर त्या चोराला हे जे बोलत होता तीच झाली ना त्याची कबुली पश्चातापाची. त्यावरून येशूंनी त्याचं हृदय ओळखलं. Have you no regard for God अरे देवाची कदर नाही करे तुला, and the future of your life, आणि तुझ्या आयुष्याचं काय भविष्य, where you are going to head to? कुठे तू जाणार आहेस? You are being executed. आता तू मरणार आहेस. And our punishment is a deserved punishment. आणि आपण त्या लायकीचेच आहोत मृत्यूच्या. The Roman government said we are not fit. रोमन सरकार म्हटलंय की आपण जगायच्या लायकीचे नाहीये. We are just being repaid for what we have done. आपण जे केलेलं आहे त्याची आपल्याला परतफेड होतीये. What one sows, one reaps. एक माणूस किंवा एखादा जे पेरतो तेच कापतो ना. Our wicked actions have put us here. आपल्या दुष्ट कर्मांनी आपल्याला वधस्तंभी लटकवलंय. But this man has done nothing पण या wrong. माणसाने काही चुकीचं केलंच नाही. तुला कळत नाही का रे? And Pilate also said the same thing. पिलातही तेच बोलला, I find nothing wrong in him. या येशूत मला काही चुकीचं सापडत नाही बाबा. But पण he never said, remember me, Lord. असं नाही बोलला ना पुढे की गुरुदेव माझी आठवण ठेवा. One line can make the difference of heaven and hell. एक वाक्य स्वर्ग नरकाचा फरक पाडू शकतं बघा. एक वाक्य, ते वाक्य बोललं गेलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. If Pilate had only added to हो it, ना, पिलाताने जर फक्त पुढे जाऊन हे वाक्य बोलला असताना remember me, की Lord, गुरुदेव माझी आठवण ठेवा, Jesus would have looked at him and said, येशू त्याच्याकडे बघून म्हटले असते, तू पण माझं बरोबर असणार. तू भी आएगा. Praise God. देवाला धन्यवाद. But he didn't make that statement. पण नाही ना पिलात असं बोलला. See, the sinner has become a saint on the cross. बघा, वधस्तंभावर असलेला पापी संत झाला संत क्षणार्धात. See, the chief of sinner, Saul, शौल महापापी he became Paul. पॉल झाला ना नंतर. And he says, आणि म्हणाला, I am the chief of sinners. सगळ्या पाप्यांमधला प्रमुख पापी मी आहे. पापी लोगों का कैप्टन मैं. Who says Paul? पॉल म्हटलं असं, I am the chief. सगळ्या The पापी captain लोकांचा of मी the मुख्य. sinners. सगळ्या पाप्यांचा कॅप्टन मी. एवढी पाप केली आहेत मी. But पण one touch at Damascus Road, एक स्पर्श दिमिश्काच्या रस्त्यावर his life changed. आयुष्य बदललं त्या That is माणसाचं. the power of Jesus. हे येशूमधलं सामर्थ्य आहे. हालेलुया. And see the statements आणि बघा ना, विधानं बघा of Paul. पॉलची, Fight the good fight of faith. की विश्वासाचे सुयुद्ध करा, Lay hold of eternal life. अनंत काळच्या जीवनाला धरा, For the wages of sin is death. कारण पापाचं वेतन मरण आहे, But the gift of God पण देवाचं दान is eternal life. अनंत काळचं जीवन Through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे आहे. काय वजनदार वाक्य आहेत या पॉलची. What confidence! अरे काय विश्वास, काय वजन, The कायचा world- काय झाला हा. The world cannot speak like that. जग नाही बोलू शकत असं. जग असं बोलू शकत Before नाही. this, he never spoke याच्या अगोदर तोही असं बोललेला नव्हता. in this fashion. अशा पद्धतीनं त्या अगोदर पॉलही बोलला नव्हता. But one touch of Jesus. पण येशूंचा एक स्पर्श. And then he says, आणि मग म्हणतो, now आता there is laid up for me माझ्यासाठी a crown of righteousness. नीतिमत्तेचा मुकुट ठेवलेला The आहे. Lord will give to me. प्रभू मला तो देणार आहे. Not only to me, फक्त मला नाही, but all those who love his appearing. जे सर्व त्याच्या तो व्यक्त झाला, तो प्रगट झाला, त्याच्यावर प्रेम करतात, त्यांना सगळ्यांना तो मुकुट मिळणार आहे. How confidently we speak of heaven. किती विश्वासाने आज आपण स्वर्गाविषयी बोलतो की हेवन केम डाऊन अँड ग्लोरी फिल्ड माय सोल.
When at the cross my Savior made me whole, my sins were washed away, and my nights are turned into day. Amen. Now, when the thief was rebuking his friend, आता हा चोर जेव्हा त्याच्या चोर मित्राला धमकावत होता, he was not saved. त्याचं तारण झालेलं नव्हतं तेव्हा. When you rebuke somebody, you are not saved. आपण कोणाला जर असं धमकावत असू तर तेव्हा आपलं तारण झालेलं नसतं. Your rebuking will not save you. तुमचं धमकावणं तुम्हाला तारणाकडे आणणार नाहीये. चर्चला जा, हो मी असं बाहेर थांबतो. हो का? That will not save you. जा अंदर मैं बाहर हूं असं करून थोडं Some of the husbands do that. काही बात थी. Husbands do that. काही नवरे असं करतात. मला सगळं माहित असतं. They leave their wives inside. बायकांना आत सोडतात. मी आता बाहेर हो. थांबतो. आम्हाला सगळं माहित असून आम्हाला काहीच माहित नाही असे आम्ही वागतो, पण आम्हाला माहिती सगळं असतं. Your believing that you are a criminal also will not save you. तुम्ही असा विश्वास ठेवणं की मी गुन्हेगार आहे, तेवढ्यावर पण तुम्हाला तारण मिळणार नाही. Because he told his friend, कारण तो आपल्या मित्राला म्हणाला, we deserve it. आपण याच We लायकीचे are criminals. आपण गुन्हेगार आहोत. All that preaching also did not save him. ते सगळं प्रीचिंग पण त्याला तारणाकडे आणू शकत नव्हतं. Your consciousness तुमचा सद्विवेक भाव of your sin also will not save you. स्वतःच्या पापाविषयीचा सुद्धा तुम्हाला तारणार नाही. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? लक्षात येतंय का? Because he said, कारण तो म्हणाला, we deserve it. आपण त्याच लायकीचे We आहोत, are sinners. आपण पापी आहोत. That still did not save him. त्यातूनही तो तारला नाही गेला. He spoke many things. बरंच काही बोलला तो, He spoke good things. चांगल्या गोष्टी बोलला. त्या चोराला धमकायच्या बहाण्याने पण बरंच काही बोलला, Spoke very nice things. चांगलं बोलला. He also spoke nice things about Jesus. येशूंविषयी पण चांगलं चांगलं बोलला. What he said, काय बोलला? he doesn't deserve to die. की येशू तर मरायच्या योग्यतेचे नाहीये. He never sinned. येशूंनी पाप केलेलं नाहीये. There are people today, they say, आज काही लोक म्हणतात ना, Jesus was a good man. येशू चांगला माणूस होते, He never sinned. येशूंनी कधी पाप नाही केलं. Very good prophet. फार चांगला संदेष्टा. You take him as a prophet, you will not be saved. तुम्ही संदेष्टा म्हणून त्याला स्वीकाराल तर तुमचं तारण नाही You होणार. take him as a religious leader, you will not be saved. धार्मिक पुढारी म्हणून येशूंना स्वीकाराल तर तारण होणार You नाही. speak highly of him, you will not be saved. येशूंविषयी मोठ्या मोठ्या बाता करून पण तू तारणाकडे येणार नाहीयेस. But But- the moment you say, ज्या क्षणाला तू असं म्हणशील remember me, की माझी आठवण ठेवा, मुझे It's याद रखना, मुझे भूल ना it's जाना. not the question of Jesus. येशूंचा प्रश्न नाहीये, It's my question. माझा प्रश्न आहे. I want to be saved. मला तारलं जायचंय. He's saying that Jesus is good does not make Jesus good. तो म्हणतो येशू चांगले आहेत म्हणून येशू चांगले होत नसतात. येशू आहेतच चांगले. He is good. येशू आहेतच चांगले, कोणी म्हणो ना म्हणो. That's why he was dying for you. म्हणून तर येशू तुझ्यासाठी आपल्यासाठी मरत होते. तर तुझ्या म्हणण्याने येशू काय चांगले होत नसतात, ते चांगलेच आहेत. He said we are facing the same condemnation. That also did not save तो him. चोर म्हणाला की आपण सुद्धा त्याच दंडात्नेला तोंड देत आहोत, त्यातून सुद्धा त्याचं तारण होत नाही. We are judged justly. That also did not save him. न्यायीपणानेच आपला न्याय झालाय, त्यावर सुद्धा तो तारणाकडे येत नाही. We have committed sins against the law. That also did not save him. नियमशास्त्राविरुद्ध आपण पाप केलं असं म्हणून पण तो चोर तारणाकडे येत नाही. Our sentence is just. That also did not save him. आपली दंडाज्ञा बरोबरच आहे हे म्हणून पण तो तारणाकडे येत नाही. We are rightly punished. That also did not save him. आपल्याला बरोबरच ती शिक्षा झालेली आहे असं म्हणूनही तो तारणाकडे येत नाही, येऊ शकत नाही. No. नाही म्हणजे नाही. We are receiving our due reward. That also did not save him. आपण ज्या लायकीचे आहोत तेच आपल्याला मिळत आहे असं म्हणूनही त्याला तारण मिळणार नाहीये. He has not done anything wrong. Still not saved. त्यांनी काही चुकीचं केलेलं नाहीये असं त्याच्या बाजूने बोलून पण तो तारला जाणार नाहीये. When was he saved? त्याचं तारण नेमकं झालं कधी? When he turned to Jesus. जेव्हा तो येशूंकडे वळला, Looked to Jesus. येशूंकडे त्यांनी पाहिलं, He did not look at his friend, त्याच्या मित्राकडे नाही पाहिलं, but only Jesus. फक्त येशूंकडे पाहिलं. One look at Jesus एक नजर येशूंकडे दिली and said, आणि म्हणाला, it is now between you and me. आता तुम्ही आणि मी सर, It was between me and my friend, आतापर्यंत मी आणि माझा दोस्त आमच्यात चाललं होतं सगळं. but that will not save अभी me. तक हमारी मिली भगत थी, पण त्यातनं माझं तारण होणार नाही. Now it is between you and me. आता येशू गुरुदेव तुम्ही आणि मी, A savior and a sinner. आता तारणारा आणि पापी डायरेक्ट. If a sinner has to become a saint, he has to look to the savior. आणि पापी जर संत व्हायला हवाय तर पाप्यानं येशूकडे, तारणाऱ्याकडे बघावं लागेल. आणि त्या चोराने येशूंकडे डायरेक्ट बघितलं. In between the sinner and the savior is a sainthood which you will get when you look at Jesus. पापी आणि तारणारा यांच्यामध्ये एक संतपण आहे जे तुम्हाला मिळेल, येशूंकडे बघितल्यावर मिळेल.
Lord, प्रभू Lord. प्रभू, Not good master. चांगल्या धनी वगैरे काही नाही. Like that young rich ruler said, तो जो जवान एक श्रीमंत अधिकारी आलेला ना येशूकडे आणि म्हणाला, good master, चांगल्या धनी, what shall I do to get eternal life? अनंत काळचं जीवन मिळवायला मी काय करू? Why do you call me good? अरे तू मला चांगलं का म्हणतो? Good, this fellow didn't say good master. बरं झालं हा नाही असं बोलला की चांगल्या धनी किंवा चांगले बॉस. Jesus would have said, येशू म्हणले असते, why do you call me good? मला तू चांगलं का म्हणतो? Did you keep all the commandments? तू सगळ्या आज्ञा पाळल्यास? नाही. He said, म्हणाला, Lord, प्रभू, Lord Jesus प्रभू, Christ, प्रभू येशू ख्रिस्ता, Lord, प्रभू remember me. माझी आठवण ठेवा. When you come in your kingdom, तुमच्या राज्यात याल तेव्हा माझी आठवण I ठेवा. know your kingdom is coming. मला माहित आहे तुमचं राज्य येत आहे. I heard you preaching. मी ऐकलंय तुमचे उपदेश, मी ऐकलेत. You said, repent, for the मी म्हणाला kingdom of होता, heaven is at hand. पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे. तुमचे उपदेश चोरून का होईना मी ऐकलेले, चोऱ्या करताना ऐकलेले. Lord, प्रभू, I did not ask you for forgiveness मी तुम्हाला क्षमा मागितली नाही because I am not fit to be saved. कारण माझी लायकीच नाहीये तारणाची. मी नालायक आहे. I cannot even ask for मी mercy दयाही मागू नाही शकत because I am not fit. कारण मी फिट नाहीच आहे त्याला. That man in the temple, तो मंदिरातला माणूस, the publican, तो जकातदार, he did not lift up his head. त्याने आपलं मस्तक उंच केलंच He नाही. looked down नतमस्तक and he beat his chest आणि छातीला बदडतोय and he said, have mercy on me, Lord. आणि म्हणतोय प्रभू माझ्यावर दया करा, प्रभू माझ्यावर दया करा. He could not look up. वर नाही बघू शकला, He looked down. खाली पाहिलं Have mercy on me, a आणि sinner. छाती बडवून म्हणतो मज पाप्यावर दया करा And he went home justified. आणि न्याय मिळवून घरी गेला. But पण I am worse than that publican. त्या जकातदारापेक्षा पण मी वाईट आहे. I can't even ask for mercy. मी तर दयाही मागू शकत नाही. David can ask for mercy दावीद क्षमा मागू शकतो. when he sinned. दावीद दया मागू शकतो जेव्हा दाविदाने पाप केलं. In Psalm 51, स्तोत्र 51 where he said, जिथे दावीद बोलला, have mercy on me, O God. माझ्यावर दया कर दे बाप्पा. O God, according to your loving kindness, परमेश्वरा तुझ्या प्रेमळ दयेनुरूप करुणेनुरूप माझ्यावर दया कर. according to the multitude of your tender mercies, तुझ्या कवळ्या दयेला बहुगुणित करून माझ्यावर दया कर. blot out my transgression. तुझ्या प्रेम दयेच्या प्रमाणाने माझ्यावर दया कर. परम करुणांच्या विपुलतेच्या प्रमाणाने माझे अपराध पुसून टाक. Wash me thoroughly मला माझ्या अन्यायापासून अगदी धुवून टाक. from मला all my स्वच्छ कर. iniquity माझ्या सगळ्या पापापासून मला निर्मळ कर and cleanse me from my sin. आणि माझे अपराध मी माझ्या पदरी घेतो. माझं पाप धुवून काढ. For against you and you alone have I sinned, कारण तुझ्या विरुद्ध केवळ तुझ्याच विरुद्ध मी पाप केलेला आहे and I have done this evil in your sight. आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट आहे ते मी केलेलं आहे. स्तोत्र 51. And so you are right when you will sentence me. म्हणून तू बोलशील तेव्हा तू न्यायी ठरशील. तू जर मला न्याय करून असं म्हटलास तर तू बरोबरच ठरणार आहेस. You are fair when you will judge me. जेव्हा तू माझा न्याय करणार ना तू बरोबरच असणार आहेस. But what can I do? पण मी काय करू? In sin my mother conceived me. पापात माझ्या आईने माझा गर्भ धारण केला. But now आता मात्र purge me with hyssop तू हिसाबने मला धुवून काढ. and I shall be clean. एजोबाने मला धु आणि मला स्वच्छ कर. Wash me मला धुवून काढ and I shall be whiter than snow. आणि मी बर्फापेक्षा हिमापेक्षा पांढरा होईन. Create in me a clean heart, O हालेलुया. Lord. माझ्यामध्ये एक स्वच्छ हृदय तयार कर. Renew a right and steadfast spirit in me. एक चांगला आत्मा माझ्यामध्ये निर्माण कर. Please don't cast me away from your presence. आणि प्लीज तुझ्या समोरून मला दूर टाकू नको. Please restore unto me the joy of salvation. प्राणाचा आनंद मला परत कर. Say, Search me, O God, know my heart. If there is any wicked way in me, Father, forgive now me. David was an inner group man. दावीद आतल्या सर्कल मधला माणूस होता. This thief was an outer group man. हा चोर बाहेरचा होता. He can't even ask for mercy. तो दया मागू शकत नाही. I don't merit it. कारण मी त्या लायकीचाच नाहीये. He was worse than that Canaanite woman त्या कनानी बाईपेक्षाही हा वाईट होता. who said even dogs at the master's table can pick up the crumbs that falls from his जी table. कनानी बाई म्हणाली की कुत्र्यांना सुद्धा मालकाच्या टेबलवरनं पडलेला अन्नाचा चुरा खाता येतो. The Canaanite, the Gentile, at least is like a pet dog. कनानी ती परराष्ट्रीय बाई तरी पाळीव कुत्र्यासारखी झाली मी म्हणते. I am a nobody. he पण said. हा चोर म्हणतो मी कुणीच नाहीये. I am a leper. मी एक असा कोडी आहे A leper who has to cry only unclean, ज्याला unclean. असं म्हणावं लागणार आहे मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध आहे. Remember me, Lord. माझी That's enough. आठवण ठेवा. मला विसरू नका गुरुदेव, मला विसरू नका प्रभू, माझी आठवण ठेवा. Did Jesus turn his face away from him? येशूंनी त्यांचा चेहरा त्याच्यापासून फिरवला का? Did he say, how can I take children's bread and give to you
criminal. येशू त्या चोराला असं म्हटले का, मुलांची भाकर घेऊन तुला चोराला मी कशी द्यायची? I came to save the household of Israel. मी इस्रायलचं घराणं तारायला आलोय, तुझ्यासारख्यांना नाही. No. पण येशू त्याला What असं he बोलले नाही. said, येशू त्याला काय म्हणाले? verse 43, 43 वचन लूक. Verily, verily, I say unto thee, today thou shalt be with me in लूक paradise. 23-43 खचित खचित मी तुला सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. Today. आज Heaven and earth shall pass away, but my word shall never pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण मी दिलेलं वचन नाहीसं होणार नाही. I have signed heaven for you. मी स्वर्गाची बाजू तुझ्यासाठी करत I आहे. have given you the visa to heaven. मी स्वर्गाचा विजा तुझा आज स्टॅम्प करून दिला. खमान Nobody can deny you entry into heaven. कोणी तुला नाकारू शकत नाही. Nobody. कोणाला हिम्मत आहे की तुला म्हणेल की तू पापी आहे आणि तू जाऊ नाही शकत? No pastor, no member, no church. कोणी पास्टर नाही, लीडर नाही, चर्च नाही, लोक नाही, कोणी नाही. Nobody can say you didn't take water baptism, you will not go to heaven. कोणी तुला म्हणू शकत नाही तू पाण्याचा बाप्तिस्मा घेतला नाही तुला स्वर्ग मिळणार नाही. Nobody will say you're not speaking in tongues, you will not go to कोणी heaven. तुला म्हणणार नाही तू अन्य भाषेत बोलत नाही तुला स्वर्गात नेलं जाणार नाही. मी तुला स्वतः स्वर्गात नेतोय. चल, स्वर्ग माझ्या मालकीचा आहे. You know how people strive to get US visa. लोक किती संघर्ष करतात आणि डोकं फोडतात अमेरिकाचा विजा घ्यायला, माहिती आहे If ना? you go to the US consulate युएस कॉन्सुलेटला गेला ना मुंबईला, in Mumbai, मुंबईला you will see दिसेल तुम्हाला big cry of disappointment and a big cry of joy. लोकांच्या कथा आणि लोकांच्या व्यथा. काही लोकांना विजा मिळाला म्हणून आनंद आणि काही लोकांना नाही मिळाला म्हणून रडणं सगळं बघायला मिळतं तिथे. How much they अरे cry. किती लोक रडतात माहितीये अमेरिकेचा विजा नाही लागला तर. Say, and then मग those who get it, ज्यांना मिळतो ना they are so happy. ते एवढे आनंदी होतात की बस आनंदाला सीमा नाही. How many years? 20 years, 30 किती years, 40 वर्षाचा? years? 10 वर्ष, 20 वर्ष, किती वर्षाचा विजा लागला? There also you have to work. तिथेही जाऊन कामच करायचंय, मेहनत करनी पड़े. डॉलर कमाने कोई जाना है ना बेटा. बैठ के खाएंगे थोड़ी उधर, कौन खिलाएगा? But this visa is for eternal life. पण हा विजा अनंत काळचा आहे. मी तर नेहमी म्हणते कुठल्याही देशात जाण्यापेक्षा वर जाणं सोपं आहे. ये वीजा के मामले बड़े कठिन रहते. ये पेपर ला, वो पेपर ला, तू जन्मला कधी, This तू बोलतो काय. greatest gift Jesus gave to him just before he died. येशूनी सगळ्यात मोठं दान त्या चोराला बस तो मरायच्या अगोदर देऊन टाकलं की घे. किती मोठं दान दिलं त्याला की बस आता मरणारच होता आणि येशू म्हणाले चल माझ्या बरोबरच. Paul, who had said, पॉल म्हणाला होता I'm the chief of sinners मी महापापी आहे, who found mercy. ज्याला दया सापडली आहे, He also said, तोही म्हणाला thanks be unto God for this unspeakable gift. देवाचे आभार या अवर्णनीय दानासाठी. Yes, 2 Corinthians 9:15. 2 Corinthians 9:15. Thanks be to God देवाचे आभार for this undescribable gift. या अवर्णनीय दानासाठी देवाचे आभार. I think that the thief also would have said, मला असं वाटतं तो चोरही असंच बोलला असेल. thanks Lord धन्यवाद प्रभू for this unspeakable gift of salvation that you have given me. तारणाच्या अवर्णनीय दानासाठी तुला धन्यवाद. I want to die early now. मला आता लवकर मरायचंय. I want to go to heaven मला आता now. स्वर्गात जायची उतावळ आहे. I don't want anything मला now. आता काही नकोय. I found मला Jesus. येशू सापडले. I found Hallelujah, something yes. that the world can't give and the world can't take it away. More and more of Jesus, I want more of Him. Amen. Amen. It's such a wonderful thing. किती छान. हे बोलू तेवढं कमी आहे. Whoever Amen. is watching me, जे कोणी मला बघतायत ना ऑनलाईन, whoever you are, कोणी असाल तुम्ही, Jesus died for the whole येशू world. अख्ख्या जगासाठी मेलेच लक्षात ठेवा बरं का. Whole world. अख्ख्या जगासाठी येशू मेलेच लक्षात ठेवा. If you don't have open your heart and receive Jesus, तुम्ही जर हृदय उघडून येशूंना स्वीकारलं नाही, you'll be lost हरवाला, forever. कायमचे हरवाल, कायमचे हरवाल. It is a free gift. हे मोफत मिळालेलं, फुकट मिळालेलं दान आहे. All our righteousness are like filthy rags. आपली सगळी नीतिमानपणाची कामं घाणेरड्यात चिंधित जमा आहेत. They cannot take you to heaven. ती आपली सत्कार्य आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाहीत. You cannot do anything. नाही, काहीच करून Through आपल्याला this स्वर्ग मिळणार नाही. incident, God is showing to us या घटनेद्वारे देव आपल्याला दाखवत आहे that even a criminal, if he believes, will be saved. गुन्हेगाराने सुद्धा जर येशूंवर विश्वास ठेवला तर तो तारला जाईल. Amen. गुनाहों की जेल में बंद हो गया,
है ना, Have you दुनियेच्या बाजारी. been to Jesus Amen. for the cleansing Yes. power? Sing, Give me sing. the mic, please. This Sing. is really hurting me. Very low. The volume is low. I'm screaming. Yes, let's all stand up. उभे राहा सर्वांनी. सर्वांनी उभे राहा. This last moment is very important. कारण हा शेवटचा क्षण ना फार महत्वाचा असतो. Before you do anything, you Kahi. have to see that your soul is saved. काही करण्या अगोदर स्वतःचा जीव तारला गेलाय की नाही हे तपासा. नाही तर काय फायदा, चर्चला येऊन येऊन नरकात गेलास तर फायदा काय झाला. कमीत कमी आपल्या चर्चला तरी येऊन येऊन नरकात जायला नकोय. Have you been to Jesus for the cleansing power? Are you washed in the blood of the Lamb? Are you fully trusting in His grace this hour? Are you washed in the blood of the Lamb? Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Are your garments spotless or they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? Yes, again. Are you washed in the blood? Yes. Are you washed? In the soul cleansing blood of the Lamb. Yes. Are your garments spotless or they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? Are you walking daily by the Savior's side? Hallelujah. Are you washed in the blood of the Lamb? Do you rest each moment in the crucified? Are you washed in the blood of the Lamb? Lift up your hands and worship Him. Come on. Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Yes. Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? And listen to this. When the bridegroom cometh, will your robes be white? See that? Huh? When the bridegroom cometh. जेव्हा वर आपला वर येईल तेव्हा आपले झगे पांढरे असतील का. When the bridegroom cometh, will your robes be white? Hallelujah. Are you washed in the blood of the Lamb? Will your soul be ready for His presence bright? Are you washed in the blood of the Lamb? Are you washed? Are you washed? Are you washed? Very important. In the blood, in the soul cleansing blood of the Lamb. Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? Are your garments spotless as they white as Yes. snow? Are you washed really in the blood of the Lamb? Jesus paid the penalty for your sins. येशूंनी तुझ्या पापाची किंमत मोजली आहे. बेटा भ्रमात राहू नको. He died a miserable death for you and येशू for me. महाभयानक मरण मेले तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. येशूंना हलक्यात घेऊ नका. He made salvation so easy. येशूंनी तारण इतकं सोपं केलेलं आहे त्याचा खेळ मांडू नका. It is so cheap. किती स्वस्त आहे हे. Yet
तरी it is very costly. किती महाग आहे हे. It was so costly that we cannot pay it. एवढं महाग की जे आपल्याला परवडलंच नसतं. That's why he gave it free. म्हणून त्याने फुकट दिलंय. He gave it free. म्हणून तर त्यांनी फुकट दिलंय. Jesus. हालेलुया. I pray, Lord, मी प्रार्थना करतो देव बाप्पा, let your blood not go in vain. तुझं रक्त वाया जाऊ नये. Let your crucifixion not go in vain. वधस्तंभी तुझं खिळणं वाया जाऊ नये. We accept you आम्ही तुला स्वीकारतो प्रभू, as our Lord आमचा and प्रभू आणि Savior. तारणारा म्हणून. Once for all it's settled, I am yours. I Yes, belong to say you. it. If you have बोला. not said it, बोललं नसेल तर बोला. now again there is a chance to say it. आता परत संधी मिळाली आहे, बोलून मोकळा हो. If you are not sure of your salvation, तुला जर तुझ्या तारणाची खात्री नसेल तर say it. बोल. Once for all say My Savior, की माझ्या तारणाऱ्या, I accept you मी तुला स्वीकारत आहे, as my Lord माझा प्रभू and my Savior. आणि माझा तारणारा म्हणून. Can you come down to the chords, Deepu, the chords that you played for me? Come down. The blind man who was healed, जो अंधा माणूस बरा झाला, he was taken to his parents. त्याला त्याच्या आई वडिलांकडे नेण्यात आलं. येस, And they प्ले asked, दिस गॉड्स. हालेलुया. Is this your son? हा तुझा मुलगा आहे का विचारलं त्यांना. Yes, हो म्हणाले, he's our son. आमचाच मुलगा आहे. How can he see now? आता ह्याला कसं दिसतंय. We know he is our son, आम्हाला माहिती आहे आमचा मुलगा आहे, but how he sees, who gave him sight? पण याला कोणी डोळे दिले, याला We कसं don't दिसायला लागलं, know. आम्हाला नाही माहिती. Because they were scared. कारण ते घाबरले. Then the religious leaders said, मग धार्मिक पुढारी म्हणाले, you got your sight. तुला तुझी दृष्टी मिळाली, You tell us. तूच सांग आम्हाला, What do you think about the one who gave you sight? काय वाटतं तुला, ज्याने तुला डोळे दिले त्या माणसाविषयी तुझं मत काय आहे. I think मला वाटतं he's a prophet. हा संदेश आहे. Are you dumb? तू बावळ आहेस का. He's a sinner. तो पापी आहे. I don't know नाही, मला काही माहित नाही whether he's a sinner or not. हा पापी आहे का नाही आहे. I was blind, मला एक माहिती आहे, मी आंधळा होतो, but now I see. मला दिसत नव्हतं, पण आता मला दिसतंय. You also want to believe on him? तुम्हालाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे का. He asked those religious leaders, त्या धार्मिक पुढाऱ्यांना याने डायरेक्ट प्रश्न टाकला. you are dumb, that's why you believe on him. तू मूर्ख आहेस म्हणून तुम्ही विश्वास ठेवताय त्याच्यावर. Then, मग after some time, काही वेळानंतर Jesus found him in the temple. येशूंना हा मंदिरात सापडला. Jesus हालेलुया. येशू त्याला म्हणाले, Do you believe in the Son of God? देवाच्या पुत्रावर विश्वास आहे का बेटा. Who is he that I should believe? कोण आहे तो की त्याच्यावर मी विश्वास ठेवावा. The one who is speaking to you. तर येशू त्याला म्हणाले, जो तुझ्याशी बोलतोय ना तो तोच आहे. Yes, Lord, I believe. होय प्रभू, माझा विश्वास आहे. He got saved. आणि त्याचं तारण झालं. Maybe then he is the first person to be saved. कदाचित तो पहिला असेल मग तारणाकडे आलेला, माहित नाही. And then the thief was the second person. आणि तो I चोर दुसरा असेल, माहित don't नाही, know. माहित नाही. But yet, तरीही you don't need a format to confess. कुठली पद्धत लागत नाही बेटा कबुलीची. Just have to say, Lord, I believe फक्त in you. म्हणायचं, प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे, I believe in you, Jesus. माझा तुझ्यावरती विश्वास Come आहे. on, I want every one of you to say, माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी हे म्हणा, I believe in Jesus. येशू माझा तुझ्यावर विश्वास I आहे. believe in you, Jesus. बोला बोला, सगळ्यांनी बोला, येशू माझा तुझ्यावर विश्वास आहे. Those who are watching me जे मला बघतायत, anywhere, कुठून अख्ख्या जगातून बघतायत. tonight may be your last night. आजची रात्र कदाचित तुमची शेवटची रात्र असेल And you may not get another chance. आणि तुम्हाला दुसरी संधी कदाचित मिळणार नाही. Say it. बोला बोला Jesus, की येशू, I accept you मी तुला स्वीकारत आहे, as my Lord. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून. हालेलुया. Amen. Give a Amen. big clap for yourself. एक जोरात स्वतःसाठी आता टाळी वाजवा. For yourself. स्वतःसाठी जोरात टाळी वाजवा. आमेन. At least your soul is safe now. कमीत कमी तुमचा जीव तरी आता सुरक्षित आहे. That let anything happen, की काही घडो,
I will go to heaven. आज जरी मेलो तरी डायरेक्ट स्वर्ग आहे. Praise God. आमेन. Let's take one more hymn. Come on. Hallelujah. You guys are ready to sing? Or Not should ready? we sing? Sing. Can we sing? Yes. Any song. Come on. I wanted to sing Heaven Came Down and Glory Filled My Soul, if you can support us. Oh, what a wonderful, wonderful day I will never forget. After I No, I wandered think so in low. You have to darkness go. It's too high. away. It's too high. Okay. It's too high. Is it high or is it low? I don't know. Come in between. When I sing, I think so I sing right. But I don't know. You are more anointed than we. उतना फर्क तो पड़ना ही पड़ेगा पास्टर. आप पहले फिर मैं. Oh, what a wonderful, wonderful day I will never forget. After I wandered in darkness away, Jesus my Savior I met. Oh, hallelujah. Oh, what a tender, Compassionate friend. He met the needs of my heart. shadows dispelling with joy I am telling. He made all the darkness depart. Heavens came down and glory filled my soul. Yes, Lord, thank you. When at the cross my Savior made me whole, my sins were washed away, and my night was turned to day. Heaven came down and glory filled my soul. Oh, hallelujah, hallelujah. Thank you, Jesus. Amen. Thank you, Father. Come धन्यवाद on, raise देवा your बाबा. hand and start thanking the Lord. सगळ्यांनी हात वर करून देवाचे आभार मानायला This लागा. holy week, या पवित्र we सप्ताहामध्ये want to fix our eyes on Jesus. आपल्याला आपले डोळे येशूंवर केंद्रित करायचे Our आहेत. focus is Jesus. आपलं लक्ष येशू आहे. He is our everything. येशू आपलं सर्वस्व आहे. Look to Him. येशूंकडे पहा. Look to Him. येशूंकडे पहा. Lord Jesus, प्रभू येशू, I thank you मी तुझे आभार for what मानतो. you have done for me on the आमच्यासाठी cross. माझ्यासाठी वधस्तंभावर जे तू केलं त्याबद्दल I धन्यवाद. bless your holy name. तुझ्या पवित्र नामाला मी आशीर्वादित करतो. Bless you, Lord. तुला आशीर्वादित Bless you, करतो. Lord. आशीर्वादित करतो. Bless you, Lord. With my hands lifted up Amen. and my mouth filled with praise, with a heart of thanksgiving, I will bless thee, O Lord. Yes, bless him, bless him, bless him, bless him. Amen. I will bless thee, O Yes, Lord. we will bless him. I will bless thee, O Lord, with a heart of thanksgiving. I will bless thee, O Yes. Lord. Thank you, Jesus. Lord, right now I pray. प्रभू या वेळेला मी प्रार्थना करतो. You touch my people. माझ्या लोकांना तू स्पर्श They कर. are yours. हे लोक तुझे आहेत. Now you touch them त्यांना स्पर्श and you कर. bless them. त्यांना And आशीर्वाद. all the blessings that are released from the cross, let it be released in सगळे their lives. आशीर्वाद जे वधस्तंभावरून मोकळे झालेत ते आज माझ्या लोकांवर मोकळे कर. The healing, आरोग्य, the blessing, the आशीर्वाद, deliverance, सुटका, all kinds of blessings be सगळ्या released पद्धतीचे आशीर्वाद मोकळे होऊ in the दे. name of Jesus. येशूंच्या नावात Receive it now. आता स्वीकारा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. Amen. Praise Amen. God.